श्री कृष्ण. हरे कृष्ण मॅम. हरे कृष्ण सर्व भक्तांना आपल्या भक्ती सदाचारच्या या अभ्यासक्रमामध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता आपण आपला जो हा अभ्यासक्रम आजपासून सुरुवात करतो आहोत नव्याने, तर ह्याची सुरुवात आपण गुरु जे आहेत आपले तर त्यांच्या चरणी वंदन करून तसंच मंगलाचरण आपण गाऊया आणि त्यानुसार आपण सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गे राधे वृन्दावनेश्वरे वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्री श्री राधा गोविंद की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. श्री गुरु महाराज की जय हो. हरे कृष्ण सर्वांना. आपला हा जो भक्ती सदाचारचा क्लास आहे तर तो आजपासून नव्याने सुरू होतोय. तर आजचा जो आपला वर्ग आहे तर या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आजपासून आपण भक्ती सदाचार या आपल्या क्लासमध्ये प्रामुख्याने त्याचे 4 भाग आहेत. तर त्यापैकी आपण जो पहिला भाग आहे म्हणजे ज्याला पहिलं मॉड्यूल आपण म्हणतो, काही इंग्लिश मीडियम मधून आहेत तर काही इंग्लिश शब्दांचा मी वापर करेन की ज्यामुळे सगळ्यांना लक्षात येतील शब्द आणि त्याचे अर्थ. तर आपण पहिलं मॉड्यूल किंवा पहिल्या भागाची आजपासून सुरुवात करणार आहोत. तर आता हा पहिला भाग काय आहे तर त्याचं नाव आहे वैष्णव सदाचार. मग दुसरा भाग किंवा दुसरं मॉड्यूल काय आहे तर तिथे दशावतार भगवानांचे अभ्यासले जातात. मग तिसरं मॉड्यूल काय आहे तर तिथे आपले जे आचार्य परंपरेतले म्हणजे गुरुशिष्य परंपरेतले विविध आचार्य होऊन गेले त्यांची चरित्र सखोलपणे आपण अभ्यासतो. आणि चौथं मॉड्यूल काय आहे तर तिथे आपण भागवतातल्या विविध जे भक्त आहेत भगवानांचे शुद्ध भक्त त्यांनी केलेल्या स्तुती अभ्यासतो. तर ह्या सर्वातून आपण काय अभ्यासणार आहोत तर वैष्णव सदाचाराचं पालन कसं करायचं हे अभ्यासणार आहोत. की वैष्णव सदाचार म्हणजे काय हे 4 मॉड्यूल मधून आपण वेगवेगळ्या स्तरावर क्रमशः अभ्यासत जाणार आहोत. आणि त्याद्वारे आपल्या स्वतःला वैष्णव म्हणून घडवणार आहोत. म्हणजे जेव्हा आपण वैष्णव सदाचार हा अभ्यासक्रम पूर्ण करतो तेव्हा
आचरणाच्या स्तरावर सुद्धा आपण उन्नत होत जातो. म्हणजे काय होतं, की आपण सगळ्या लेव्हल्स अभ्यासतो किंवा मंदिरात जातो, भक्तांचा संग करतो, हे सगळं आपण करत असतो किंवा तत्वज्ञान विषयक अभ्यास आपण वेगवेगळ्या लेव्हल्समध्ये भगवद्गीता, भक्तिरसामृत सिंधू किंवा उपदेशामृत किंवा भागवताचा अभ्यास करून म्हणजे असे विविध ग्रंथ आहेत तर त्यांचा अभ्यास करून करत असतो. पण प्रत्यक्ष जर आपण आचरणाच्या स्तरावर आलो नाही तर आपण उत्तम एक वैष्णव म्हणून घडू नाही शकणार. आणि ह्या सगळ्या म्हणजे दृष्टिकोनातून श्रील प्रभुपाद यांनी काय केलंय म्हणजे की वैष्णव सदाचाराचं आपण आचरण करणं किती महत्वाचं आहे तर ते सगळं आपल्याला वेगवेगळ्या त्यांच्या लिखाणातून आतापर्यंत विषद केलं म्हणजे अ, अशा प्रकारचं आचरण जे आहे तर त्याचं जे महत्व आहे तर त्यासाठी आपलं जे इस्कॉन आहे किंवा आपल्या इस्कॉनची जी जीबीसी कमिटी आहे तर म्हणजे जे हे अभ्यासक्रम ठरवतात तर त्यांनी काय केलं तर श्रील प्रभुपादांचे विविध ग्रंथ भक्तिरसामृत सिंधू भागवत आहे त्यानंतर उपदेशामृत असे वेगवेगळे ग्रंथ परत श्रील प्रभुपाद यांनी आपल्या भक्तांना लिहिलेली विविध पत्र आहेत तर त्याचा संदर्भ घेऊन त्याचबरोबर श्रील प्रभुपादांची वेगवेगळी लेक्चर्स व्याख्यानं झाली विविध ठिकाणी त्याचा संदर्भ घेऊन आणि त्याचबरोबर त्यांचं अन्य लिखाण म्हणजे बॅक टू गॉडहेड मॅगझिन आहे किंवा अशा विविध ठिकाणी त्यांचं जाणं झालं वेगवेगळ्या परिषदांना किंवा असे मॅगझिन्स आहेत तर ह्या सगळ्यातून आणि त्याचबरोबर भक्तांचं जे निरीक्षण आहे श्रील प्रभुपादांच्या बाबतीत म्हणजे श्रील प्रभुपादांचा ज्यांना संघ मिळाला असे भक्त आहेत त्यांचे शिष्य अजूनही बरेचसे हयात आहेत तर अशा सगळ्यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या सल्ल्यामधून एक भक्ती सदाचार हा जो क्लास आहे तर ह्याचं निर्माण केलं गेलं म्हणजे अभ्यासक्रम आणि मग त्याचे वर्ग म्हणजे क्लासेस तर अशा पद्धतीनं हा अभ्यासक्रम जो आहे तर तो निर्माण केला गेला मग ह्याच्यातून आपण एक उत्तम वैष्णव म्हणून कसं घडायचं तर ते शिकणार आहोत आजपासून तर सगळ्यांनी अटेंड करूया हे क्लासेस की ज्याचा लाभ आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये उन्नती करण्यासाठी होईल म्हणजे भक्ती म्हणजे फक्त तत्वज्ञान नाही तर आचरणाच्या स्तरावर जेव्हा भक्ती आपण आणतो ना तर ती आणण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे तर वैष्णव सदाचाराचं पालन आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण वैष्णव सदाचाराचं पालन करू शकलो पाहिजे आणि हे उत्तम वैष्णवाचं एक लक्षण आहे मग ते आपण अभ्यासणार आहोत मग आता श्रील प्रभुपादांनी हेच सगळं वैष्णव आचरण आपल्या शिष्यांमध्ये त्यांना कसं आचरण करून स्वतःला उत्तम वैष्णव म्हणून उन्नत करता येईल तर हेच सगळं मार्गदर्शन केलं होतं प्रत्येक शिष्याला आपल्या आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या शिष्याला केलं मग जे असे उत्तम वैष्णव बनले त्यांनी परत आपल्या शिष्याला केलं अशा पद्धतीने ही साखळी किंवा शृंखला पद्धती आहे की ज्याला गुरु शिष्य परंपरा म्हणतो मी तर चित्रात पहा की जे श्रील प्रभुपाद आहेत ते पुढे आहेत पुढे चालतात ते आणि त्यांच्या पाठीमागून शिष्य आहेत म्हणजे काय की जे आपले गुरु असतात जे आचार्य असतात तर ते शास्त्राच्या विधिविधानाचं पालन कसं करायचं आपल्याला शिकवतात वैष्णव सदाचाराचं पालन शिकवतात आणि त्याचबरोबर त्यांचं आचरण करणारे शिष्य असतात ते जसंच्या तसं त्यांनी जसं सांगितलं तसं आचरण करून एक स्वतःला उत्तम शिष्य म्हणून एक स्वतःचा आदर्श प्रस्थापित करत असतात मग ते काय करतात जेव्हा गुरु बनतात तेव्हा ते आपल्या शिष्यांना अशा पद्धतीनं आचरण शिकवतात मग अशा पद्धतीने ही गुरु शिष्य परंपरा ही उत्तरोत्तर वाढतच राहते आता आपण पुढे जाऊया हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ हरे कृष्ण हा आता वैष्णव जो अभ्यासक्रम आहे किंवा वैष्णव सदाचार जो आहे तर हा पूर्णपणे जे आपले श्रील प्रभुपाद आहेत म्हणजे तर त्यांच्या शिकवणीवर आधारित म्हणजे आपलं जे इस्कॉन आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ जे संस्थापक किंवा प्रमुख आचार्य किंवा प्रमुख शिक्षा गुरु आपण ज्याला म्हणतो तर असे कोण आहेत तर श्रीमद A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद तर यांच्या शिकवणीवर आधारित आपण वैष्णव सदाचार किंवा त्याला वैष्णव कल्चर किंवा संस्कृती आपण म्हणतो तर याचं आपण जे आहे तर ते आचरण कसं करायचं हे आजपासून शिकणार आहोत मग आता आपण पुढे जाऊया हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया हरे कृष्ण हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ आपण हरे कृष्ण कुमुद माताजी हा
तर आता आपला जो पहिला पाठ आहे, तर त्याचं नाव काय आहे? वैष्णव संस्कृती किंवा वैष्णव सदाचार. संस्कृती आणि सदाचार हे म्हणजे कधी-कधी शब्द असे वेगवेगळे येत राहतील. तर आपण त्याचा अर्थ असा समजून घेऊया, की वैष्णव संस्कृती जिथं शब्द येतो तिथं वैष्णव सदाचार असाच त्याचा मतितार्थ आपण घेऊया. तर वैष्णव संस्कृती किंवा वैष्णव सदाचाराची जी तत्व आहेत आणि त्याचं दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काय उपयोग आहे, तर ते आपण समजून घेणार आहोत. सगळ्यांनी आपलं वही पेन घेऊया. खूप महत्त्वाचे मुद्दे येणार आहेत इथून पुढे. आपण नोट्स बनवूया आणि शिवाय आपलं रेकॉर्डिंग असेल, तर त्याचा संदर्भ घेऊन आपण पुन्हा अभ्यासून हे आचरणाच्या स्तरावर कसं आणता येईल, तर हे प्रयत्न करू शकतो. तर आता वैष्णव संस्कृती जी आहे किंवा वैष्णव सदाचार जे आहे, तर तिची तत्व जी काय आहेत, तर ती कोणती आहेत? म्हणजे तर ती आपण अभ्यासणार आहोत. पण त्याआधी आपण वैष्णव सदाचार किंवा वैष्णव आचरण असं, तर ते म्हणजे काय आहे? तर ते पण समजून घेणार आहोत. तर आता सदा म्हणजे काय? सदैव किंवा नेहमी किंवा नित्य असं जे आचरण. मग आता आचरण याचा अर्थ काय? तर आपण जे वागण्यातून किंवा आपल्या व्यवहारातून म्हणजे व्यावहारिक आपल्या हालचाली किंवा वागणं जे असतं, तर त्याच्यातून जे इतरांसमोर प्रदर्शित करतो, तर ते आचरण. मग आपल्या सदैव वागण्यातून अशा कोणत्या पद्धतीचं किंवा कोणत्या प्रकारे असं आपण आचरण करायचं, की ज्यामुळं ते वैष्णव सदाचार म्हणजे काय, की अशा पद्धतीचं आचरण की जे वैष्णव सदाचार म्हणून ओळखलं जाईल. मग ती सगळी तत्व आणि त्याचं दैनंदिन जीवनामध्ये आपल्या काय उपयोग आहे, तर ते सगळं आपण अभ्यासणार आहोत. आता वैष्णव आचार संहितेमध्ये काही नियामक तत्व आहेत आणि त्यांच्या पालनाचं महत्त्व काय आहे, तर ते आपण सगळं आजच्या या जे आपला आजचा अभ्यास आहे किंवा आजचा जो आपला पाठ आहे, तर त्यामध्ये अभ्यासणार आहोत. मग आता ही तत्व कोणती आहेत आणि मग त्याचा दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग आहे? पण हे थोडं समजून घेण्याआधी आपण थोडीशी व्यावहारिक चर्चा करूया, की आपलं नेमकं काय होतं आणि वैष्णव सदाचार म्हणजे नेमका काय आहे? थोडं आपल्याला व्यावहारिक ज्ञान पण हवं, हो की नाही? आपण मंदिरात जातो, वैष्णवांना भेटतो, मग त्यांच्याशी चर्चा करतो किंवा वेगवेगळ्या भक्तांना भेटतो, हो की नाही? मग त्यावेळेला आपल्याला नेमकं कसं म्हणजे कसं आकलन होत असतं आणि मग आपण त्यावेळेला म्हणजे कशी आपली आचरण पद्धती ठेवायची, की ज्यामुळं आपल्याला उत्तम वैष्णव सदाचाराचं जे आहे तर ते पालन करता येईल. तर यासाठी काही महत्त्वाचे बिंदू आपण अभ्यासूया. थोडंसं मी मला इंटरनेटचा इश्यू येतो तर काही वेळा व्हिडिओ ऑफ करेन, ऑन ठेवेन. फक्त सगळ्यांनी माझा आवाज व्यवस्थित ऐकण्याचा प्रयत्न करूया आणि गरजेनुसार व्हिडिओ ऑफ ऑन ठेवेन. तर आता सदाचार म्हणजे काय, की नेहमी आचरण आपण कसं करायचं? म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक वेळी आणि आपण असं आचरण केलं पाहिजे, की ज्यामुळं आपल्याकडं लोक जे आहेत ते आपल्या आचरणानं आकर्षित होतील. म्हणजे असं चांगलं आचरण आपण कसं करायचं? म्हणजे आता आपण समजून घेऊया, की आपण सगळे जीवात्मा म्हणजे कृष्णाचे नित्य दास आहोत, हो की नाही? ह्या सगळ्या आपल्या वैदिक शास्त्रांमधून आपण काय शिकलोय, की आपण जीवात्मा आहोत, कृष्णांचे नित्य दास आहोत, होय ना? सगळे सहमत असतील बहुतेक या माझ्या म्हणण्याशी, हो ना? तर आता जीवाचं स्वरूप काय आहे? जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. मग आता आपलं स्वरूप जर आपण भगवान कृष्णांचे नित्य दास आहोत, तर आपण एखाद्या सेवकासारखं, दासासारखं राहायला हवं, हो की नाही? की आपण असे दुटप्पी व्यक्तिमत्व असं असं तर चालेल का? बिलकुल नाही, हो की नाही? मग आपलं म्हणजे अशा पद्धतीचं बाहेरचं वर्तन वेगळं आहे, पण आपल्या घरात तर आपण वेगळं वागतो. असं ह्याला म्हणायचं दुटप्पी व्यक्तिमत्व किंवा स्प्लिट पर्सनॅलिटी. तर असं आपल्याला चालेल का राहून? तर बिलकुल नाही. मग आता आपलं आचरण कसं पाहिजे, म्हणजे आपलं बाह्य आचरण कसं पाहिजे, की ज्याद्वारे प्रत्येकाला समजू येईल आपल्या संपर्कात येणाऱ्या, की ह्याचं उच्च कोटीचं एक वैष्णव जसा असतो, तर तसं आचरण आहे. म्हणजे ही व्यक्ती एक उच्च कोटीचा वैष्णव आहे, हे समजू येईल प्रत्येकाला. मग असं आचरण असलं पाहिजे किंवा सदाचार या शब्दाचा दुसरा अर्थ आता आपण समजून घेऊ, की सत आणि आचार अशी फोड करूया. मग संपूर्ण सत्यानुसार केलेलं आचरण किंवा सत्य या शब्दाचा अर्थ काय होतो? तर सत्य हा पण होतो. म्हणून संपूर्ण सत्यानुसार केलेलं आचरण किंवा सत या शब्दाचा दुसरा अर्थ काय होतो?
परम सत्य कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. मग त्यांना जाणून घेण्यासाठी आपण जे आचरण करतो त्याला म्हणायचं सदाचार. मग आता वैष्णव म्हणजे कोण? की जो कोणी कृष्णांची भक्ती करतो, जो कोणी कृष्णांना सर्वोच्च भगवान म्हणून जो कोणी मानतो, तर त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? वैष्णव म्हणतो. मग असा जो वैष्णव आहे तो अशा प्रकारच्या आचरणाने जेव्हा इतरांना आकर्षित करतो, म्हणजे असं जे बाह्य आचरण आहे तर त्यांनी इतरांना जेव्हा आकर्षित करतो तर तो मग वैष्णव सदाचार होतो. मग आता ह्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया की अर्जुनाने काय केलं की भगवान श्रीकृष्ण यांना प्रश्न विचारला. काय विचारला? स्थितप्रज्ञस्य का भाषा. आपण पाहिलंय दुसऱ्या अध्यायात असा श्लोक येतो की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थ समाधीस्य केशवा. म्हणजे काय की जो स्थितप्रज्ञ भक्त आहे त्याला आपण कसं जाणू शकतो? मग तो चालतो कसा, बोलतो कसा, मग तो वागतो कसा, मग ह्यावरून आपण जाणू शकतो. मग आता एखादा जो रोगी आहे त्याच्या लक्षणावरून आपण त्याला जाणतो. मग एखादा जो श्रीमंत धनवान व्यक्ती आहे त्याच्या लक्षणावरून आपल्याला लक्षात येतं ना, हा खूप श्रीमंत व्यक्ती असावा. मग एखादा डॉक्टर आहे त्याच्या लक्षणावरून आपल्याला म्हणजे त्याचं जे आचरण असतं लक्षात येतं ना, हा व्यक्ती बहुतेक डॉक्टर वैद्य असा कोणीतरी असावा. मग तसं जो भक्त असतो त्याच्या आचरणावरनं आपल्याला कळतं की हा भक्त आहे. पण त्या भक्तांमधलं पण जो उत्तम प्रतीचं उच्च प्रतीचं आचरण करतो तो आपल्याला एक उत्तम वैष्णव आहे हे त्याच्या आचरणामधून आपल्याला लक्षात येतं. म्हणजे पहा, आपण ऑफिसमध्ये जातो किंवा कोणी जॉब करतोय, तर कोणी नोकरी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो किंवा कोणाचा व्यवसाय असेल किंवा आपण गृहिणी देखील असो, आपण नातेवाईकांना भेटतो, आपल्या फॅमिली फ्रेंड्सना भेटतो, म्हणजे असे शेजारी पाजारी यांना भेटतो. मग आता आपल्याला लक्षात येत असेल की त्या लोकांना जेव्हा आपण भक्तीमध्ये असतो तेव्हा त्यांच्यापेक्षा आपण वेगळे वाटतो किंवा आपण आपल्याला अशा लोकांमध्ये मिसळल्यावर म्हणजे त्यांच्यामध्ये आपलं आचरण जे आहे तर ते वेगळं आहे असं आपल्याला लक्षात येतं किंवा त्यांना देखील लक्षात येतं. असं कोणाकोणाला अनुभव आलाय? सगळ्यांना आला असेल, हो की नाही? हो ना? की आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो तर तिथे मग आपलं जे आचरण आहे तर त्याद्वारे आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असं लक्षात येतं आणि त्यांना ते आवडतं आणि आपल्याकडे आकर्षित होतात, चौकशी करतात ते आपल्याकडे, हे तुम्ही काय करता आहात, मग हे नेमकं कसं आचरण तुमचं म्हणजे आहे, मग ह्याचा लाभ काय आहे, असे आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारतात पहा. तर अशा पद्धतीनं असं जे आचरण असतं तर त्यामुळे काय होतं आपण ह्या सगळ्या समाजामध्ये उठून दिसतो एक वैष्णव म्हणून. म्हणजे हे लक्षण आहे एका वैष्णवाचं की तो त्याच्या आचरणाने सर्व समाजामध्ये अत्यंत प्रभावी अशा पद्धतीनं सिद्ध होत असतो. मग असा जो आचरण करत असतो वैष्णव तर त्याला कधी-कधी म्हणजे सर्वांकडून आता वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जायला लागतं. काही चांगले असतात, काही वाईट असतात. पण तो वैष्णव असल्यामुळं तो अशा सगळ्या अनुभवांनी सिद्ध असतो. मग आता आपल्यापैकी आता काही जण म्हणतील की मी भक्त तर आहे पण थोडं काय आहे की मी थोडंसं तोंडाने फटकळ आहे असं कोणाला तरी वाटतं किंवा मी भक्त तर आहे पण काय होतं कधी कधी मला माझा रागच ना आवरत नाही असं काही जण सांगतील. मग काही जण सांगतील मी भक्ती तर खूप करतो कृष्णांची, मंदिरात जातो किंवा तिलक धारण करतो, कंठी धारण करतो असं सगळं सांगतील. मी सत्संगांना व्यवस्थित म्हणजे नित्यनेमाने जात असतो, मी लेवल्सचा अभ्यास करते असं सगळे सांगतील. पण थोडंसं काय आहे की माझं बोलताना म्हणजे माझ्या बोलण्यावरती जो आहे तर तो संयम राहत नाही. ती थोडीशी त्रुटी माझ्यामध्ये आहे. पण मी भक्त आहे हं, असं सांगतील. तर असं बिलकुल नाही आहे. म्हणजे असं प्रत्येक जण जेव्हा सांगतो, तेव्हा तो काय करत असतो, तर तो सवलत घेत असतो स्वतःच्या दोषांना किंवा आपले जे म्हणजे मर्यादा आहेत त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याच्या त्यांना झाकण्यासाठी ह्या हा काय करत असतो, सवलत घेत असतो. तो जो एक वैष्णव असतो तर त्याचं आचरण कसं असतं कोणत्याही परिस्थितीमध्ये देश काल स्थितीमध्ये त्याचं आचरण जे असतं ते शास्त्राच्या
विधिविधानांचं पालन करूनच असतं. म्हणजे तो कधीही अशी सवलत घेत नाही किंवा तो कधी अशी कारणं सांगत नाही किंवा तो अशा पद्धतीनं कोणापुढे आपल्याला म्हणजे सवलत मिळावी म्हणून देखील याचना करत नाही. म्हणजे त्याचं आचरण कसं असतं, नेहमी शास्त्रांच्या विधिविधानानुसार साधू, गुरु, शास्त्र यांनी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीचंच त्याचं आचरण असतो. आणि असे जे उच्च प्रतीचे वैष्णव असतात ते आपल्या आचरणामध्ये अत्यंत काटेकोरपणा बाळगणारे असतात. म्हणजे अत्यंत काटेकोरपणे जसं आहे तसं आचरण करणारे असतात. मग हा भाग आपण इथे समजून घेतला. आता असे जे वैष्णव असतात, मग त्यांना पाहून आपण जेव्हा वैष्णवांना हे सगळे पाहतो, इस्कॉनच्या मंदिरात येतो किंवा इस्कॉनच्या भक्तांच्या संघामध्ये येतो, तर आपल्याला काय वाटतं, की आता म्हणजे काही जण असा पण विचार करतात, की सदाचार म्हणजे फक्त प्रणाम करायचा, तिलक लावायचा, बाह्य आचरण करायचं. म्हणजे पण असं नाहीये. आपली वाणी देखील तेवढीच शुद्ध असली पाहिजे. म्हणजे आपण कसं पाहिजे, की काया वाचा मनसा म्हणजे सगळ्या बाबतीत वैष्णव सदाचाराचं आपण आचरण करणं अपेक्षित आहे. मग आता इथं आपण समजून घेऊया, की हे बाह्य आचरण जे आहे, तर हे म्हणजे फक्त आपल्याला इस्कॉनमध्ये सुरुवातीला भक्ती करायला थोडंसं प्रोत्साहन मिळावं म्हणून हे सगळं आपल्याला आपल्यापेक्षा जे सीनियर डिव्होटी आहेत तर ते सांगतात. मग आपण थोडेसे सीनियर झालो, दीक्षित झालो, की मग की आपण हे सगळं आचरण करायची काही आवश्यकता नाहीये. असं नाहीये बरं का. म्हणजे वैष्णवाने नेहमीच सदाचारी असलं पाहिजे. सदाचारी जीवन जगलं पाहिजे. म्हणजे सदाचाराचं महत्व काय आहे, की नेहमीच त्यांना सदाचारी आचरण ठेवलं पाहिजे. मग आता ह्याच्याविषयीचा एक किस्सा आपण समजून घेऊया, की जे श्रील प्रभुपाद आहेत, तर त्यांना अ, एकदा ते मॉर्निंग वॉकला गेले होते लॉस एंजेलिसमध्ये 1974 साली. तर त्यांच्यासोबत भक्त जात असत विविध. तर ते नव जिज्ञासू भक्त होते. तर ते त्यापैकी एकाने विचारलं, तर वैष्णव म्हणजे काय? फक्त हात जोडून उभं राहायचं, दंडवत घालायचा, तिलक लावायचा, हातामध्ये गळ्यामध्ये कंठी धारण करायची. मग असं आहे का? म्हणजे बाकी तर ते निष्क्रियच आहेत. अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारला. म्हणजे एरवी त्यांनी निष्क्रियच राहायचं का मग? असा प्रश्न होता त्यांचा. मग असं नाहीये. श्रील प्रभुपादांनी काय उत्तर दिलं ते खूप सुंदर आहे. म्हणजे सगळ्यांनी अगदी लक्ष देऊन ऐकूया. म्हणजे असं जे म्हणजे आचरण आहे, तर इस्कॉनचं तुमचं कृष्ण भावनामृत आंदोलन आहे, ते लोकांना फार ढिलं बनवतं, असं त्या व्यक्तीचं म्हणणं होतं थोडक्यात. म्हणजे फक्त एवढंच करायचं का? आणि मग क्रियाशीलता नाही का? असं त्याला म्हणायचं होतं. मग श्रील प्रभुपादांनी उत्तर काय दिलं, की ह्या विश्वातली जी मोठी 2 युद्ध घडली, रामायण आणि महाभारत, हं, हे ही जी लढली गेली ना, ही वैष्णवांनीच लढली आणि वैष्णवांनी जिंकली. पहा, म्हणजे अर्जुन हे कोण होते? तर उच्च कोटीचे वैष्णव होते. म्हणजे काय, की वैष्णव वेळ प्रसंगी अत्यंत कठोर पण असतात आणि त्याचबरोबर ते एखाद्या गुलाबाच्या पाकळीसारखी मृदू पण असतात. म्हणजे वैष्णव आचरण जे आहे, तर कसं करायचं हे सुद्धा त्या वैष्णवाला तो इतका ज्ञानाने, वैदिक ज्ञानाने संपन्न असतो, की कसं करायचं, कोणत्या परिस्थितीमध्ये करायचं आणि कशा पद्धतीनं करायचं, तर ह्याचं सुद्धा त्याला ज्ञान असतं. म्हणजे कधी क्रियाशील राहायचं. म्हणजे सर्वात आपण म्हणतो इन्फ्लुएन्सिंग आणि डायनॅमिक पर्सनॅलिटी म्हणून कोण असतील तर वैष्णव आहेत पहा. आता आपण उदाहरण घेऊया. गौरांग दर्शन दास आहेत, गौरांग दास आहेत, अमरेंद्र दास आताच्या काळातली उदाहरणं. आपले गुरु महाराज आहेत, हो की नाही? विविध गुरु महाराज आहेत. असे आपले इस्कॉनचे. मग ते काय असतात तर डायनॅमिक पर्सनॅलिटी म्हणून सगळीकडे त्यांचा व्यवहार म्हणजे त्यांचा वावर असतो. तर आता हे जे म्हणजे अशा पद्धतीचं जे आचरण आहे वैष्णवांचं, ते कसे असतात, तर ते दिसताना कठोर दिसतील किंवा काही ठिकाणी त्यांना क्रोध आणावा लागतो आपल्या वागण्यामध्ये. पण त्यामागे हेतू त्यांचा काय असतो, तर वैष्णव संस्कृतीचं पालन, वैष्णव सदाचाराचं पालन आणि त्याचबरोबर त्यांचा दुसरा हेतू काय असतो, तर वैष्णव सदाचाराचं पालन जे आहे, तर ते शास्त्रामध्ये जसं ज्या पद्धतीनं दिलंय, तर त्या पद्धतीनं ते पालन झालं पाहिजे. मग याचा अर्थ असा नाही, की कोणावर कधी राग नाही करायचा आहे, कोणावर कधी क्रोधित व्हायचं नाही. तर आता उच्च कोटीचे वैष्णव हनुमानजी पण होते. मग जेव्हा परिस्थिती आली, तेव्हा त्यांनी काय केलं, रावण जो आहे, तर त्याच्यावर क्रोध आपला व्यक्त केला. म्हणजे भक्तिमय सेवेमध्ये जिथं आपण म्हणू, की
जिथं एक डिसिप्लिन आणण्यासाठी किंवा जिथं योग्य तो न्याय करण्यासाठी जर आपल्याला क्रोध व्यक्त करायला लागत असेल, तर ती भक्तिमय प्रेममय सेवा आहे, असं वैष्णव सदाचाराचं पालन म्हणजे. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हनुमानजी आहेत. मग अशा पद्धतीनं आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील, की जिथे आपल्याला वैष्णव सदाचाराचं जे पालन आहे तर ते करून वेगवेगळ्या भक्तांनी काय केलं तर आपला आदर्श प्रस्थापित केला. जसं की गरुड महाराज आहेत, तर त्यांनी काय केलं म्हणजे जे जटायू होतं, तर त्यांनी काय केलं रावणावरती क्रोध व्यक्त केला आणि सीतामैयाचं रक्षण करायचा प्रयत्न केला. त्यांच्याशी ते लढले. मग हे वैष्णव सदाचाराचं आणि आपल्या वैष्णव संस्कृतीचं एक प्रकारे पालन होतं. मग अशी अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये आणि वैष्णव भक्तांची देता येतील. म्हणजे थोडक्यातच काय, की आपण वैष्णव सदाचाराचं जे पालन आहे, तर ते आपण केलं पाहिजे आणि त्याद्वारे आपण एक उत्तम वैष्णव म्हणून आपली एक आदर्श आपला प्रस्थापित करू शकतो. मग आता कोणी सेवा ठीक पद्धतीने करत नसेल किंवा जिथं भक्तांचं भलं होणार आहे, तिथं आवश्यक तिथं कठोरता, क्रोध हे सगळं एका वैष्णवाला म्हणजे तिथे आपल्याला तसं आचरण, तसं वर्तन करणं अपेक्षित असतं. मग अशा पद्धतीचा जो सदाचार आहे, तर त्याला वैष्णव सदाचार म्हणतो. मग आता उच्च कोटीचे जेवढे वैष्णव असतात तेवढं त्याचं आचरण करत असतात अशा सदाचाराचं. मग आता उदाहरण समजून घेऊया की आपले गुरु महाराज आहेत, परमपूज्य जयप्रताका स्वामी महाराज. मग ते त्यांना जेव्हा आपले म्हणजे श्रील प्रभुपादांचं ते जेव्हा फोटोचं दर्शन घेतात, तर तेव्हा ते तिथे दंडवत करतात किंवा आपले जे परमपूज्य नामनिष्ठ दास प्रभू जे आहेत आपल्या मंदिराचे प्रेसिडेंट, मग ते आपल्या गुरु महाराजांचा फोटो किंवा त्यांना प्रत्यक्ष पाहतात. कितीही बिझी असले तरी ते काय करतात, प्रणाम करतात, दंडवत घालतात. म्हणजे लाईव्ह कार्यक्रम असेल तरी ते दंडवत घालतात. म्हणजे काय, हे वैष्णव सदाचाराचं किंवा भक्ताचं ते कुठेही असतील, कुठल्याही परिस्थितीत असतील, तर त्यांनी केलेलं पालन असतं. मग आता ह्याचंच दुसरं उदाहरण काय, तर भीष्म पितामह आता बाणाच्या शय्येवर घायाळ होऊन पडले होते. तरी पहा श्रीकृष्ण आल्यावर त्यांनी हाताने प्रणाम केला. ऋषीमुनींना त्यांनी हाताने प्रणाम केला. जेव्हा त्यांच्या भोवती सगळे असे विश्वातले ऋषीमुनी जमले, तर त्यांनी त्या परिस्थितीत आपल्या शब्दांनी, आपल्या विनम्र शब्दांनी आणि आपल्या हाताने म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे हाताची भूमिकाच म्हणजे म्हणजे आपण म्हणू मानसिक, कारण पूर्ण ते बाणाच्या शय्येवरच पडले होते. तर आपण दंडवत करतो आहोत. अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या शब्दांनी तो भाव आपल्या म्हणजे आपण तशी कृती करतो आहोत, अशा पद्धतीने व्यक्त केला. म्हणजे जसं जमेल तसं त्यांनी प्रणाम केला. पण त्यांनी वैष्णव सदाचाराचं पालन केलं. मग अशा पद्धतीचं जो आचरण करतो, तो खरा वैष्णव म्हणून ओळखला जातो. म्हणजे श्रील प्रभुपाद काय म्हणतात, की माझ्या भक्तांना कसं ओळखलं पाहिजे? हाऊ हाऊ माय एव्हरी डिसायपल शुड बी नोन. तर त्यासाठी त्यांनी काय सांगितलं, की माझा प्रत्येक भक्त किंवा माझा प्रत्येक शिष्य जो आहे, तर तो एक सभ्यग्रस्त म्हणून ओळखला गेला पाहिजे. म्हणजे माय डिसायपल शुड बी नोन ॲज अ परफेक्ट जेंटलमॅन असं श्रील प्रभुपादांनी सांगितलं. म्हणजे जितक्या काटेकोरपणे तो सदाचाराचं पालन करेल, तो तितका सज्जन किंवा सदाचारी व्यक्ती असेल म्हणजे भक्त असेल, हो की नाही? म्हणजे सगळे लोक त्याचं आचरण पाहून हे काहीतरी वेगळं छान व्यक्ती आहेत म्हणून प्रभावित होतील, असं आचरण हवं एका वैष्णवाचं. आता आचरण म्हणजे बोलणं, चालणं, व्यवहार हे तिन्ही वेगवेगळे स्तर आहेत बरं का. मग आपण काय करायला हवंय ते आपण आज समजून घेणार आहोत. म्हणजे आपली वाणी म्हणजे केवळ देखावा नको व्हायला, की आपण दास आहोत. म्हणजे काही जण काय करतात माहितीये, आपल्या वाणीतून फक्त विनम्रता दाखवतात. म्हणजे विनम्रता ही फक्त दाखवण्याचीच गोष्ट आहे. अशा पद्धतीनं ते देखावा करतात. पण प्रत्यक्ष विनम्रता ही आपल्या अंगी असली पाहिजे आणि त्या विनम्रतेनुसार आपलं आचरण झालं पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष आचरणातून आपली विनम्रता दिसली पाहिजे. आपल्या शब्दातून नव्हे. म्हणजे शब्द आणि आपली देहबोली यांचा मेळ बसला पाहिजे. तर आपल्याला कळेल, की ही व्यक्ती आपल्याला खरोखरच वैष्णव सदाचाराचं जे आहे तर ते पालन करून आपला सन्मान करते. अन्यथा काय होईल, की मी प्रभूजी, माताजी सादर प्रणाम म्हणेन. पण किंवा असं म्हणेन, की मी आपल्या चरणांची धूळ आहे. अशा वाक्यपंक्ती आपण वापरू. पण आपण तितकासा योग्य सन्मान नाही दिला त्यांना तर आणि तोंडाने फक्त म्हणालो, तर मग
मग ती म्हणजे ते वैष्णव सदाचाराचं पालन नाही होणार. म्हणजे बाह्य शरीराने सुद्धा म्हणजे आपण मनाने आणि त्याच मनाने कसं समर्पित झालं पाहिजे त्या वैष्णवांच्या चरणी वंदन करताना पूर्ण मनाने आपण समर्पित झालं पाहिजे आणि त्याचबरोबर बाह्य शरीराने पण तो दंडवत आपल्याकडून घातला गेला पाहिजे. मग हेच सगळं आपण शिकणार आहोत. म्हणजे दंडवत कसा करायचा किंवा भक्तांशी व्यवहार कसा करायचा. मग असं सगळं आपण वैष्णव सदाचारामध्ये शिकणार आहोत. म्हणजे एक वैष्णव असायला आपण काय काय म्हणजे एक वैष्णव म्हणून असण्यासाठी काय काय अपेक्षित आहे म्हणजे वरिष्ठ भक्तांशी व्यवहार, कनिष्ठ भक्तांशी व्यवहार, आपल्या बरोबरच्या भक्तांशी व्यवहार कसा, मग आपण एकत्र जमल्यावर उत्सव कसे साजरे करायचे, प्रसाद वितरण कसं करायचं, प्रसाद बनवताना ग्रहण करताना कसं असायला हवंय, हे सगळं आचरण. मग माताजींचं प्रभूजींशी कसं आचरण हवं, प्रभूजींचं माताजींशी आचरण कसं हवं, मग मंदिरात आल्यावर आपलं कसं आचरण पाहिजे, मग आपण वेशभूषा केशभूषा कशी केली पाहिजे, मग आपण कुठे प्रणाम करायचा कुठे नाही करायचा. मग हे सगळं आपण आपल्या आता इथून पुढच्या स्लाइड्स मधून शिकणार आहोत. मग आता वैष्णव सदाचार म्हणजे आपण काय हे समजून घेतलं. मग आता पुढे जाऊन या वैष्णव सदाचारामध्ये कोणते कोणते घटक आहेत ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये समजून घेणार आहोत. हा माताजी, पुढची स्लाइड घेऊया आपण. हा, तर आता या स्लाइड मध्ये काही आपल्याला संख्या आणि आकडे दिसतील आपल्याला. तर त्यानुसार आपण समजून घेणार आहोत की आता वैष्णव सदाचार म्हणजे नेमके त्यामध्ये किती प्रकारचे म्हणजे आचरण पद्धती आहेत किंवा शिष्टाचारचे सांगितलेले आहेत किंवा ते किती आहेत आणि मग ते नेमके म्हणजे आपण त्यातले नेमके किती आचरणात आणायचे. तर हे सगळं आपण समजून घेणार आहोत. तर एकूण सदाचाराची तत्व जी आहेत ती 7,000 आहेत. पहा केवढा मोठा आकडा आहे पहा. आता वैदिक संस्कृतीमध्ये आपलं जे नित्य जीवन आहे तिथं आचरण करण्यासाठी आपल्याला 1700 तत्व आहेत तर ती महत्वाची आहे. तर आता वैदिक संस्कृतीमध्ये ही 1700 तत्व सांगितलेली आहेत, पण त्यातली आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण उन्नत होण्यासाठी जी तत्व आहेत तर ती किती आहेत? 500 आहेत. म्हणजे आता ही 500 तत्व आहेत, तर ही 500 तत्व आपल्याला आचरण करायला जमतील का? बिलकुल शक्य नाही आताच्या कलियुगामध्ये. मग आता ब्राह्मण संस्कृती म्हणजे ब्राह्मण हा शब्दाचा अर्थ आपण वर्णाश्रम व्यवस्थेनुसार घेऊया. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जे वर्ण आहेत तर त्यानुसार वर्णाश्रम व्यवस्थेनुसार ब्राह्मण जो ब्रह्माला जाणतो तो असा जो आहे तर जो आहे तर असा जो ब्राह्मण वर्णाचा व्यक्ती आहे तर त्यांनी म्हणजे ब्राह्मणिकल कल्चर म्हणजे असा ब्राह्मण वर्णाच्या व्यक्तीने 430 प्रकारच्या तत्वांचं पालन करायचं असतं. मग आता भक्ती करत असणारा जो भक्त आहे मग तो कुठल्याही स्तरावरचा असेल आणि कुठल्याही वर्णाचा असेल म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि आताच्या कलियुगामध्ये आपण कसे आहोत? शूद्रातिशूद्र आहोत. नारद पंचरात्रमध्ये काय सांगितलंय की आपण शूद्रातिशूद्र आहोत म्हणजे शूद्रापेक्षा पण कनिष्ठ आहोत वर्णाश्रम व्यवस्थेनुसार आपलं म्हणजे आपलं जर मूल्यमापन करायचं झालं तर. मग आता भक्ती करत असताना भक्तीत कशी आहे तर सर्वांसाठी ती खुली आहे आणि भक्ती जी आहे तर ती कुठल्या घटकावर अवलंबून नाहीये. मग भक्ती जी आहे तर ती भक्तिमय प्रेममय सेवा आहे भगवान यांची आणि ती कुणीही करू शकतो. मग त्यासाठी किती मूल्यांचं आपण म्हणजे आचरण करायचं असतं सदाचाराच्या तर 190. मग आता आजच्या कलियुगामध्ये म्हणजे भक्ती करण्यासाठी आपण जर 190 मूल्यांचं आचरण करायचं ठरवलं तर आपल्याला हे शक्य नाही. म्हणजे असं आपल्या पद्धत आपली जी आहे ती जीवनशैली आहे. मग आता वैष्णव सदाचार जो आहे किंवा वैष्णव संस्कृती जी आहे तर तिथं वैष्णव सदाचार मध्ये आपण किती मूल्यांचं आचरण करायला शिकणार आहोत? फक्त 90 की ज्याद्वारे एखादा व्यक्ती उत्तम भक्त तर तो असतोच पण उत्तम वैष्णव म्हणून गणला जाईल. म्हणजे वैष्णव सदाचाराची तत्व किती आहेत? 90 आहेत. सगळ्यांनी लक्षात ठेवूया. मग आता ही जी 90 तत्व आहेत तर ती जी आहेत तर ती आपल्या वैष्णव आचार संहिता किंवा वैष्णव आचार पद्धतीची नियामक तत्व आपण त्याला म्हणतो. तर या नावाने ओळखली जातात. मग ती कोणती आहेत? तर ती आपण पूर्ण ह्या वैष्णव सदाचार ह्या पहिल्या भागामध्ये किंवा या पहिल्या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत. मग आता आपण समजून घेऊया की वैष्णव सदाचार किंवा आचरण पद्धती म्हणजे काय. पुढच्या स्लाइडवर जाऊ आपण आता. हा माताजी पुढच्या स्लाइडवर जाऊया. परीक्षा. हा
तर आता इथं केम्ब्रिज इंग्लिश डिक्शनरीनुसार वैष्णव सदाचार पैकी किंवा वैष्णव कल्चर म्हटलं जातं. तर कल्चर हा शब्द कुठून आला, तर लॅटिन शब्द कोलेरे असा आहे ना, COLERE कोलेरे असा लॅटिन शब्द आहे. तर त्याच्यावरून कल्चर हा शब्द आलाय. मग आता त्या कोलेरे शब्दाचा अर्थ काय, तर इंग्लिशमध्ये आहे टू टेंड द अर्थ टू ग्रो, किंवा टू कल्टिवेट अँड नर्चर, किंवा मराठीमध्ये तर लिहिलाय पहा, केम्ब्रिज इंग्रजी जो शब्दकोश आहे किंवा डिक्शनरी आहे त्यानुसार, की पृथ्वीचं संगोपन आणि वाढ करण्यासाठी, किंवा लागवड आणि पालन पोषण करण्यासाठी, म्हणजे हा कोलोरे शब्दाचा अर्थ आहे. तर म्हणजेच काय, ह्याच्यावरून आपण समजून घ्यायचं की एखाद्या तत्वाचं आपल्या अंगी त्याचं आचरण करत असताना त्याचं नीट संगोपन होऊन आणि त्या आचरणामध्ये आपली वाढ कशी होईल तशा प्रकारच्या आचरणामध्ये, आणि त्याचं पालन पोषण कसं होईल योग्य प्रकारे, असे जे प्रयत्न आहेत, तर ते म्हणजे वैष्णव सदाचार. म्हणजे थोडक्यात काय, की आपण अशा आचरण पद्धतीचं जे पालन आहे, की जे केल्यामुळं आपल्या भक्तीचं पोषण होईल आणि ज्यामुळं आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नती करू. लक्षात आलं सगळ्यांना? मी पुन्हा एकदा सांगते, की अशा आचरण शैली किंवा अशा आचरण पद्धती, की ज्यांचं आचरण केल्यामुळं आपण भक्तीमध्ये काय होऊ, पोषित होऊ किंवा आपलं पोषण होईल, आपल्या भक्तीचं पोषण होईल आणि ज्याद्वारे आपली आध्यात्मिक उन्नती किंवा प्रगती शीघ्र होईल. तर ह्याला म्हणायचं वैष्णव सदाचार. आता त्याचं आपण एक छोटस उदाहरणाच्या माध्यमातून म्हणजे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. हे जे काही आहे व्याख्या ही, तर जसं एखादं रोप आहे, तर त्याला आपण काय करतो, नीट पाणी घालतो, त्याला नीट सूर्यप्रकाश येईल अशी योजना करतो, खनिज पुरवतो, खत पाणी घालतो की नाही, व्यवस्थित असं त्याची काळजी घेतो, हो की नाही. तर मग अशा पद्धतीनं जेव्हा आपण काळजी घेतो, म्हणजे त्याला चांगलं उत्तम शेणखत घालू, हो ना, उत्तम माती आहे ना पाहू, नीट सूर्यप्रकाश मिळेल ना असं पाहू, मग ते चांगलं रोपट विकसित होईल असं पाहू, म्हणजेच काय, आपण त्याचं पोषण कसं होईल हे प्रयत्न करतो. मग तसंच आपली जी भक्तिलता आहे तिचं पोषण होऊन तिला सगळी वाढीसाठी पौष्टिक द्रव्य आपण पुरवली पाहिजेत. मग ही पौष्टिक द्रव्य कोणती आहेत, तर पहिलं म्हणजे आपण नामजप केला पाहिजे. मग त्यानंतर दुसरं म्हणजे आपण भगवत प्रसाद ग्रहण केला पाहिजे. मग भक्तांचा संग केला पाहिजे. शास्त्रांचं अध्ययन केलं पाहिजे. आपण धाम निवास केला पाहिजे. मग अशा पद्धतीने आपण ही पोषक द्रव्य आपण ही अनुभवतो. मग त्याचबरोबर आपण अर्चविग्रहांची सेवा करायचा प्रयत्न केला पाहिजे. मग आणि त्याचबरोबर विविध वैष्णवांची सेवा करायचा प्रयत्न केला पाहिजे. मग ही सगळी पौष्टिक द्रव्य आहेत. मग आता ही आपण पुरवतोय आपली भक्तिलता जी आहे तिच्या वाढीसाठी. आणि ती वाढून काय होईल, तर भगवत धामात आपल्याला पोहोचवेल, यासाठी आपण हा पोषण जो आहे, तर अशा पद्धतीने जर केलं तर निश्चितच आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल, आपल्या भक्तिलतेचा विकास होईल. मग आता भक्तिलतेचा आपल्यातल्या विकास करायला आपण वैष्णव आचारसंहितेचं पालन करणं का आवश्यक आहे, तर फक्त आपण शास्त्रांचा अभ्यास करून चालेल का, तर बिलकुल नाही. शास्त्रांमध्ये जे काही सांगितलंय ते आचरणाच्या स्तरावर आणायचं, म्हणजेच वैष्णव सदाचाराचं आपण आचरण करणं होय. आणि ह्यासाठी आपण वैष्णव सदाचार जो आहे तर त्याचं पालन केलं पाहिजे. म्हणजे काय, की अशा पद्धतीनं जेव्हा आपण आचरण करू तेव्हा काय होईल, जसं चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय पहा, चैतन्य चरितामृतामध्ये, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरुप्रसाद पाये भक्तिलता बीज. म्हणजे अशा वैष्णव सदाचारांचं गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण जेव्हा पालन करू तेव्हा निश्चितच आपण काय करू, की भगवत धामात आपण पोहोचू, भगवत धामाची आपण प्राप्ती करू, म्हणजे ब्रह्मांड भेदून आपली भक्तिलता गोलोक वृंदावन मध्ये पोहोचेल. मग आता वैष्णव सदाचारची नेमकी व्याख्या काय आहे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये समजून घेणार आहोत. आता पुढची स्लाइड अभ्यासू आपण. हा, त्याची पुढच्या स्लाइड वर जाऊया. हरे कृष्णा. हा, ह्याच्या पुढची स्लाइड मध्ये वैष्णव सदाचार.
हा, ठीक आहे. तर आता वैष्णव सदाचार किंवा तिला संस्कृती असे शब्द येतात. तर वैष्णव सदाचार म्हणजे काय, तर आपण समजून घेऊया की सदा या शब्दाचा अर्थ काय, नित्य किंवा नेहमी जे आपण आचरण करणं आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण वैष्णव आचरण करणं आवश्यक आहे. आता वैष्णव म्हणजे काय, की जो जाणतो म्हणजे कृष्णांना आणि कृष्णांची भक्ती करतो, ते सगळे म्हणजे वैष्णव. आता आपण गौडी म्हणजे आपण जे आहोत ते गौडीय ब्रह्म मध्व गौडीय वैष्णव परंपरेमध्ये आहोत, की जिथे आपण युगुल साधना करतो, म्हणजे राधा राणी आणि श्रीकृष्णांची आपण भक्ती करतो. म्हणून ह्या आपल्या परंपरेला काय म्हटले, ब्रह्म मध्व गौडीय वैष्णव परंपरा. मग इथून आपण ज्ञान ग्रहण करत आहोत. मग आता शिल प्रभुपाद काय म्हणाले होते, की म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं, की प्रत्येक जो आपला भक्त आहे, तर त्यांनी म्हणजे कसं असलं पाहिजे, एक सभ्यग्रस्त. म्हणजे सभ्यग्रस्त म्हणजे काय, की जो वैष्णव परंपरेचं आचरण करेल. म्हणजे गुरु परंपरेद्वारे हे जे वैष्णव सदाचाराचं पालन प्रत्येकाला, प्रत्येक शिष्य जो बनतो त्याला करायला आपल्याला मार्गदर्शन केलं जातं आणि त्या माध्यमातून आपण वैष्णव सदाचाराचं पालन करतो. मग आता वैष्णव सदाचार जो आहे, तर त्याची व्याख्या काय आहे, की म्हणजे एक ठराविक असा म्हणजे एक विशिष्ट लोकांचा किंवा समूहाचा म्हणजे जो आचरण पद्धतीचा किंवा जीवनशैली आचरण करण्याचा जो एक मार्ग आहे, तर त्याला काय म्हटलंय, तर त्याला म्हटलंय वैष्णव सदाचार असं म्हटलंय. म्हणजे काय, की वैष्णव सदाचार म्हणजे काय, तर अशा विशिष्ट समूह किंवा विशिष्ट गट किंवा विशिष्ट कम्युनिटी आपण म्हणू, की ते ज्या पद्धती जीवनशैली आचरणात आणतात, किंवा ज्या जीवनशैलीमध्ये ते पारंगत होतात किंवा जी आचारसंहिता मध्ये ते पारंगत होतात किंवा अशा जीवनशैली किंवा आचरणशैली आत्मसात करणं म्हणजे काय, वैष्णव सदाचाराचं पालन करणं, ज्याद्वारे आपण शुद्ध एक वैष्णव म्हणून आचरण करू शकू आणि त्याद्वारे भगवान यांची कृपा प्राप्त करू शकू. तर वैष्णव संस्कृतीचा अर्थ आपण आहे तो समजून घेतला. आता पुढे जाऊ. हा, मग पुढची स्लाइड घेऊया. हा, मग आता वैष्णव सदाचार म्हणजे काय आहे, तर आता श्रील प्रभुपाद यासाठी सांगतात की आता हे ह्या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य आहे. सगळ्यांनी लक्षात घेऊया. तर वैष्णव सदाचार म्हणजे काय आहे, तर वैष्णव सदाचार हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा श्रील प्रभुपाद काय म्हणतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. श्रील प्रभुपाद म्हणतात की माझा जन्म वैष्णव कुटुंबामध्ये झाला. माझे वडील महान वैष्णव होते, गौर मोहंडे, आणि म्हणून मी जन्मापासूनच वैष्णव संस्कृतीमध्ये किंवा वैष्णव सदाचाराचं पालन करत आलो आहे. याचा अर्थ काय, तर अशा म्हणजे जे आचार्य म्हणजे जी कुटुंब होती, अशा आचार्य कुटुंबामध्ये जे शिल प्रभुपाद आहेत, आचार्य परंपरेतल्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता किंवा त्यांचे जे गुरु आहेत भक्ती सिद्धांत सरस्वती, हे देखील आचार्य परंपरेतल्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. आणि त्यामुळं हे जे आचार्य असतात गुरु शिष्य परंपरेतनं जे आलेले असतात आणि आचरण करणारे असतात, तर ते नेहमी वैष्णव सदाचाराचं पालन करत असतात. आणि म्हणून श्रील प्रभुपाद काय म्हणतात, की माझा वैष्णव कुटुंबात जन्म झालाय आणि माझे वडील महान वैष्णव म्हणजे एक उत्तम सदाचाराचं पालन करणारे म्हणजे असे वैष्णव होते आणि म्हणून त्यांना जन्मापासूनच वैष्णव संस्कृती मिळाली किंवा वैष्णव सदाचाराचं पालन करायला मिळालं. मग आता ह्या सगळ्या म्हणण्याचा मतितार्थ काय आहे, की आपण आपल्या आचरणाने पुढची पिढी आपल्या, म्हणजे आपण कलियुगामध्ये आहोत तर अशी घडवायची की ज्यांना जसं श्रील प्रभुपादांना जन्मापासूनच वैष्णव संस्कृती मिळाली किंवा वैष्णव सदाचाराचं पालन करायला मिळालं, अशा पद्धतीचा भावी समाज किंवा भावी म्हणजे जी येणारी पिढी आहे तर ती निर्माण होईल. हे वैष्णव संस्कृती किंवा वैष्णव सदाचार आपल्यासारख्या भक्तांना शिकवण्यामागे श्रील प्रभुपादांचा उद्देश आहे. म्हणजेच काय, की जी आपली वर्णाश्रम व्यवस्था लोप पावली आणि त्यामुळं काय झालंय,
की वैष्णव सदाचाराचं पण कोणी पालन करत नाही आहेत. अशा पद्धतीचं कलियुगामध्ये कसे लोक आहेत तर अल्पायू आणि कसं आहेत तर अल्पमती असलेले आणि पथभ्रष्ट लोक आहेत की जे वैष्णव सदाचारच काय वर्णाश्रम व्यवस्था पण ज्यांनी गाशात गुंडाळून टाकले. मग अशा ठिकाणी वैष्णव सदाचाराचं पालन करणं म्हणजे कृष्ण भावनामृत आंदोलन उभं करून त्याद्वारे आपण कृष्ण भक्तीचं विज्ञान जाणून घेणं आणि त्याचबरोबर वैष्णव सदाचाराचं पालन करून आपण समाजामध्ये एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून म्हणजे एक आदर्श निर्माण करणं हे या वैष्णव सदाचाराचं मुख्य उद्देश श्रील प्रभुपादांनी आपल्यापर्यंत पोहोचवले पहा. म्हणजे केवढं मोठं इस्कॉनच्या माध्यमातून वरदान आहे पहा. अन्यथा आपण हे काही समजू नसतो शकलो हो की नाही. आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. हा माताजी. हा मग आता ह्याच्या पुढची हा पुढे माताजी पाठी गेलात तुम्ही. स्लाइड 9. हा अभ्यासक्रमाचा उद्देश. तर आता आपल्या अभ्यासक्रमाचा उद्देश काय आहे ते आपण समजून घेऊया. तर आपल्या अभ्यासक्रमाचा जो उद्देश आहे की जो वैष्णव सदाचार आहे किंवा वैष्णव सदाचाराची जी मूल्य आहेत तर ती जोपासणं आणि त्याची वृद्धी करणं आणि ती पहिल्यांदा शिकणं आचरणात आणण्यासाठी. तर आता वैष्णव सदाचाराचा जो पाठ्यक्रम आहे तर तो कसा आहे आणि ती मूल्य कोणती आहेत ती आपण शिकूया. हा त्याची ही स्लाइड 9 नंबरची स्लाइड आहे का. हरे कृष्ण. दिसतीये सगळ्यांना स्लाइड. हो मॅम. हरे कृष्ण. हो मॅम दिसते. हा ओपन झालेली दिसते ना सगळ्यांना. त्याची तत्व आहेत गोल आहेत सगळे. तर आता ती आपण शिकणार आहोत. तर आता मध्यभागी काय आहे तर वैष्णव जो सदाचार आहे किंवा वैष्णव संस्कृती आपण ज्याला म्हणतो तर त्या अभ्यासक्रमाची ही म्हणजे जो आहे तर त्याची तो जो आहे तर त्याचं जे काही 6 भागामध्ये विभाजन झाले तर ते कसं आहे तर ते मध्यभागी आपण पाहिलं तर आपल्याला दिसेल. मग पहिलं काय आहे नियामक तत्व कोणती आहेत. तर नियामक तत्व जी आहेत तर ती जी आहेत तर ती आपण विविध शास्त्र जी आहेत आपले जे ग्रंथ आहेत त्यांच्या माध्यमातून विविध शास्त्रातले नियम किंवा विधिविधान जसे आहेत तसे म्हणजे जसं काही भक्तिरसामृत सिंधू आहे किंवा उपदेशामृत आहे किंवा प्रभुपाद यांची लिखाण आहेत. त्यांचे विविध ग्रंथ आहेत भागवतम भगवद्गीता यातले उपदेश आहेत. भगवान श्रीकृष्णांची प्रत्यक्ष शिकवण जी आहे त्यानुसार प्रभुपादांनी जे लिखाण केले विविध ग्रंथांमध्ये किंवा त्यांचा भक्तांशी जो पत्रव्यवहार झालाय तर ह्यानुसार आणि भक्तांची जी निरीक्षण आहेत तर ह्या सगळ्यातून जे आहेत तर ते नियामक तत्व कोणती श्रील प्रभुपादांनी सांगितली तर ती सगळी एकत्रित केली गेलेली आहेत. मग ही सगळी नियामक तत्व त्यानुसार मांडण्यात आलेली आहेत ह्या अभ्यासक्रमामध्ये. मग दुसरं काय आहे की औपचारिक म्हणजे जी स्थळं आहेत तर तिथं कशा पद्धतीनं आपलं वर्तन पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्मल व्हेन्यूज म्हणायचं त्याला. तर औपचारिक स्थळं म्हणजे वेगवेगळी जी स्थळं आहेत तर तिथं आपलं वर्तन कसं असलं पाहिजे म्हणजे एखाद्या स्थळाच्या ठिकाणचं आचरण थोडक्यात. तर कसं असलं पाहिजे तर तिथे आपण एक म्हणजे समजा आपण एखाद्या मंदिरात जातो तर मंदिरामध्ये आपल्याला वेगवेगळे भक्त भेटतात. मग आपल्यापेक्षा ज्येष्ठ भक्तांशी आचरण कसं हवं आपल्यापेक्षा कनिष्ठ भक्तांशी आपलं आचरण कसं हवं आपल्या समवयस्क भक्तांशी आपलं आचरण कसं हवं. मग त्याचबरोबर काय होतं की तिथं आता प्रसाद वितरण होतं मग खाद्यपदार्थांचं वितरण होत असतं तर त्यावेळेला मग आपण कशा पद्धतीनं आपलं आचरण पाहिजे आपण प्रसाद कसा ग्रहण करायचा. तर किंवा फिस्ट मध्ये आपण कशा पद्धतीचं आपलं आचरण पाहिजे किंवा आपण उत्सवाला जातो एखाद्या मग तिथं आपलं आचरण कसं पाहिजे. मग आपल्या एखाद्या धामाच्या यात्रेला जातो मग तिथं आपलं आचरण कसं पाहिजे आपल्या गुरूंशी आपल्या वरिष्ठ वैष्णवांशी आपल्यापेक्षा कनिष्ठ वैष्णवांशी किंवा आपल्या समवयस्क वैष्णवांशी किंवा आपल्याला कोणी आचार्य भेटले संन्यासी भेटले महाराज भेटले त्यांचं म्हणजे उच्च कोटीचे वैष्णव असतात मग त्यांच्याशी कसं आचरण असलं पाहिजे. मग त्याचबरोबर
आपण प्रचार प्रसाराला जातो. मग आपल्याला अभक्तांशी वेगवेगळा संपर्क येतो, कर्मी लोकांनी म्हणजे समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांशी आपला संपर्क येतो. मग तिथं आपलं आचरण कसं असलं पाहिजे, की जिथं कृष्ण भावनामृताचा आपण प्रचार प्रसारासाठी जातो, तर किंवा सेवेसाठी जातो एखाद्या ठिकाणी, मग तिथं आपलं आचरण कसं असलं पाहिजे. मग हे सगळं आपण इथं ह्या ह्या वैष्णव सदाचाराच्या कोर्समध्ये समजून घेणार आहोत. मग आता स्वच्छता तिसरा मुद्दा आहे. मग स्वच्छता म्हणजे काय? मग घरामध्ये आपण स्वच्छता कशी ठेवायची? मग भगवान यांचे जे अल्टर आहेत म्हणजे पूजाघर जे असतं देवारा, तर तिथं आपण कसं स्वच्छता ठेवायची? मग अंतर्बाह्य स्वच्छता पाहिजे, म्हणजे आपल्या मनाची स्वच्छता म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप, सदाचाराचं पालन आहे. किंवा नीटनेटकं कसं राहायचं? आपलं शरीर म्हणजे सुद्धा मंदिर आहे, परमात्मा तिथं वास करतात. मग अशा पद्धतीनं अंतर्बाह्य सूची आपण कशी ठेवायची? मग बाह्य स्वच्छता नेमकी कशी ठेवायची? मग आता मनाची स्वच्छता म्हणजे काय? ब्राह्ममुहूर्तावर उठायचं, मंगल आरतीला आपण म्हणजे जायचं, नामजप करायचा, 10 अपराधांचं आपण जे आहे ते म्हणजे ते आहे ते त्याचं म्हणजे स्मरण करायचं, गुरूंच्या विषयीचं अष्टकाचं स्मरण करायचं, गुरूंना वंदना करायची, शिक्षाष्टक आहे तर त्यातली ती अष्टक आहेत तर त्याचं स्मरण करायचं. त्यामुळे काय होईल? आपली भक्तिलता आहे तर ती काय होते? तिचं पोषण होतं. मग आता मंदिर मार्जन करायचं म्हणजे काय? की मंदिरात जाऊन सेवा द्यायची, वेगवेगळे उत्सव असतात. आता रामनवमीचा उत्सव आहे, मग मंदिर मार्जन सेवा, किंवा आता पौर्णिमा होते, मंदिर मार्जन सेवा, गुंडीच्या मार्जन लीला केलेली आहे चैतन्य महाप्रभूंनी. म्हणजे काय? ह्या वेगवेगळ्या ज्या सेवा आहेत तर त्या ह्या देत असताना मग आपण ह्या सेवा देत असतो तेव्हा वैष्णव जे आहेत तर त्यांनी आचरण कसं करायचं, ह्या सदाचाराचं किंवा ह्या आचरणाची जी मूल्य म्हणजे सदाचार, मग ह्याचं पालन कसं करायचं, मग हे सगळं आपण का शिकायचं? तर तिथलं पावित्र्य किंवा शौच आपण म्हणतो, तर ते जे आहे जपलं गेलं पाहिजे. मग ह्यासाठी वैष्णव सदाचार शिकतो. मग आपण नंतर काय शिकतो? की प्रसाद जो आहे तर तो करत असताना म्हणजे प्रसादाचं वितरण असेल, प्रसाद बनवायचा असेल, तर मग तिथं कशा पद्धतीची आचरणशैली पाहिजे? म्हणजे पहा, प्रसाद जो तयार करत असतो एखादा व्यक्ती, म्हणजे जे स्वयंपाकघर आहे किंवा जी पाकशाळा आहे, मंदिराची असो, घराची असो, मग तिथे इतकी शुची आणि मुची आवश्यक आहे की प्रत्येक वेळी आपण स्नान करून गेलं पाहिजे. प्रत्येक वेळी आपण स्वयंपाकघरात प्रवेश करताना आपण काय केलं पाहिजे? तर आचमन करून आत जाणं अपेक्षित आहे. म्हणजे छोट्या गोष्टी मी सांगेन, आणखी आपण खूप सखोलमध्ये अभ्यासणार आहोत. म्हणजे काय? की आचरण करत असताना मग त्या स्वयंपाकघराची स्वच्छता कशी हवी, त्या पाकशाळेची, मग भांडी कशी हवीत, मग भगवंतांची भांडी भोगासाठी वेगळी हवीत, भगवंतांच्यासाठी स्वयंपाक शिजवतो ती कशी भांडी असायला पाहिजे, मग आपण प्रसाद इतरांसाठी बनवतो ते कसं असायला पाहिजे, आणि मग इतर भक्तांसाठी प्रसाद वितरणासाठी म्हणजे जो प्रसाद बनवतो मग तिथं कशी आपण स्वच्छता करायला पाहिजे, म्हणजे स्वच्छता जे आहे किंवा टापटीप तर त्याचं म्हणजे ती कशी असली पाहिजे. म्हणजे भगवानांचं जे किचन असतं मंदिरामध्ये वेगळं असतं, पहा, डेटी किचन आणि फॉर्मल किचन. मग हे सगळं काय आहे? तर हे शौच आपण बाळगलं पाहिजे. भगवानांची सेवा करताना काय विधिविधान आहेत शास्त्रांची, आणि इतर वैष्णवांची सेवा करताना काय शास्त्रांची विधिविधान आहेत, आणि त्यानुसार स्वच्छता आणि टापटीप कशी असली पाहिजे. मग हे सगळं आपण शिकणार आहोत. म्हणजे आता इथे एक महत्वाचा भाग म्हणजे काय? की भगवान यांची जी ही सेवा आहे, म्हणजे प्रसाद, भगवान यांना प्रसाद पुरवायची सेवा, हे कोण करतात? तर राधाराणी. राधाराणींना यशोदा मैयांनी दुपारच्या वेळेचं जे भोजन आहे भगवान यांचं, तर ती सेवा म्हणजे भगवान यांचं भोजन आणि त्याचबरोबर ते व्यवस्थित त्यांना दिलं जाण्यासाठी त्यांच्या इतर सखींची मदत घेऊन त्यांना ते पुरवणं, ही सेवा यशोदा मैयांनी राधाराणींना दिली होती. मग राधा राणींच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा होत असते. म्हणजे तिथं कशा पद्धतीनं आपण भावाच्या स्तरावर असलं पाहिजे एक वैष्णव म्हणून, आणि त्याचबरोबर राधा राणींच्या मार्गदर्शनाखाली उत्तम सेवा करून भगवान यांना कसं संतुष्ट करायचं, हे पण प्रयत्न आपले असले पाहिजे. मग आता कृष्ण लीलेमध्ये हा सगळा उल्लेख आहे. म्हणजे काय? की अशा पद्धतीनं आपण राधा राणींच्या मार्गदर्शनाखाली ती सेवा करायची. मग ती उत्तम पद्धतीने करण्यासाठी कोणतं आचरण करायला पाहिजे ते सगळं आपण इथे शिकणार आहोत. मग प्रसाद बनवताना पासून सगळ्या गोष्टी इथे आले, पहा. आणि त्याला पुन्हा भावाच्या स्तरावर आपला भाव कसा असला पाहिजे भगवान यांना, सर्वोत्कृष्ट मी त्यांना जे काही आहे व्यंजन बनवून अर्पण करेन संपूर्ण समर्पण भावानं, अशा पद्धतीनं राधाराणींनी जो आहे भगवान यांच्यासाठी प्रसाद बनवला. मग अशा पद्धतीचं प्रसाद बनवणं, आणि मग त्याचं वितरण सुद्धा कसं?
की भगवान श्रीकृष्णच समोर ग्रहण करायला बसले, तसं प्रत्येक वैष्णवामध्ये आपल्याला श्रीकृष्ण दिसले पाहिजे. मग अशा पद्धतीच्या प्रसादातल्या वितरणातले बारकावे आपण सगळं म्हणजे सगळे सखोल बारकावे आपण शिकणार आहोत. मग आता पोशाख, वैष्णव पोशाख पुढचा मुद्दा. मग तो कसा असावा, म्हणजे वेशभूषा कशी असावी, केशभूषा कसा असावी, मग आपण तिलक का धारण करावा, कंठी का धारण करावी, मग माताजींची वेशभूषा कशी पाहिजे, प्रभूजींची वेशभूषा कशी पाहिजे, की जे साधनेला पूरक राहील, आपल्या आपल्या भक्तिलतेचं पोषण करेल, आपल्याला भक्तीच्या मार्गावर काय करेल, पुढे घेऊन जाईल, अशा पद्धतीची वेशभूषा किंवा वैष्णव पोशाख असावा. आणि तो मग कसा असावा हे सगळं शिकणार आहोत. म्हणजे वैष्णव पोशाखाचं सुद्धा किती महत्व आहे पहा. तर ते सगळं आपण शिकणार आहोत. म्हणजे आता उदाहरण मी देते, की आपण भक्तीत येण्यापूर्वी सगळेजण चित्रपटगृहात जात असो, वेगवेगळ्या हॉटेलना आपण म्हणजे वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्यासाठी जात असतो, सगळे गेले असतो, हो की नाही? आणि अशा पद्धतीने आपण शॉपिंगला जात असतो. म्हणजे आपले सगळ्यांचे किती पैसे आपण त्याचा व्यय केला असेल, म्हणजे काही कल्पनाच करता येणार नाही, हो की नाही? आणि आपण सगळेजण जेव्हा भक्तीत आलो आहोत आता, तर सगळ्यांना हे जाणवलं असेल ना, आपले बरेच पैसे वाचलेले आहेत, हो की नाही? म्हणजे थोडासा इथं विनोदाचा भाग बाजूला ठेवूया. तर वैष्णव जे आचरण आहे ना, तर ते काय करतं आपल्याला, तर जे भक्तीसाठी पूरक आहे त्या स्तरावर नेतं. म्हणजे अनुकूलस्य संकल्प, प्रतिकूलस्य वर्जनम. तर ते आचरण आपल्याला म्हणजे शिकवतं. अशा पद्धतीने वैष्णव सदाचाराच्या माध्यमातून आपल्याला जे भक्तीला अनुकूल आहे ते आचरण आपण जे आहे तर ते करायला सुरुवात करतो, आणि जे भक्तीला प्रतिकूल आहे ते आचरण आपण त्यागतो. आणि अशा पद्धतीनं आपलं साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होते. म्हणजे साधं जीवन पण उच्च जी आहेत जीवन मूल्य त्यांनी युक्त असं आपलं जीवन बनतं. मग हेच वैष्णव सदाचाराचं मूळ उद्दिष्ट आहे. मग आता त्याच्याही पुढे काय, की एक संघटन म्हणून किंवा एक संघटना म्हणून कशा पद्धतीनं, म्हणजे एक औपचारिक संघटना, म्हणजे एक आता श्रील प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले त्यानंतर 1 वर्षांनी त्यांनी इस्कॉनची स्थापना केली. 1966 साली त्यांनी इस्कॉनची स्थापना केली. 1965 साली ते गेले अमेरिकेमध्ये. मग 1 वर्षांनी बरोबर त्यांच्या अथक प्रयत्नांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत संघ म्हणून एक औपचारिक संघटन आपल्या या समाज व्यवस्थेमध्ये त्याची स्थापना केली. म्हणजे रजिस्टर्ड झालं ते इस्कॉन संघटना, विश्वव्यापी संघटन म्हणून. तर याची काय आवश्यकता आहे, तर त्यामुळं भक्तिपूरक आचरण कसं करायचं, आणि त्याचबरोबर एका विशिष्ट दृढ विश्वासाने एक संघ किंवा समूह काय करतो, एकत्र येतो आणि ह्या सगळ्या आचरण मूल्यांचं किंवा ह्या मूल्यांचं पालन करायला लागतो, की ज्याद्वारे त्याची भक्तिलता आहे तर ती पोचली जाईल किंवा तो भक्तीमध्ये अग्रेसर होईल. आणि म्हणून हा जो गट आहे किंवा हा संघ आहे, याचं नाव काय आहे, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, की जिथं आपल्यासारखे सगळे भक्त एकवटलेत, असे विशिष्ट भक्तांचं म्हणजे विशिष्ट जनसमुदाय जिथं ऐकवटतो. आणि तो काय करतो, एक विशिष्ट आचरणाचे मूल्य जे आहे तर ते आचरणात आणतो, की ज्याला म्हणायचं वैष्णव सदाचार. म्हणून आपण एक औपचारिक संघटन पण आहोत एक इस्कॉन म्हणजे. आणि मग इस्कॉन मध्ये अशा पद्धतीने आपण एकत्र येऊन कुठली मूल्य आचरणात आणणार आहोत, ती सगळी मूल्य, आणि कुठली आणायला पाहिजेत ती सगळी मूल्य आपण ह्या अभ्यासक्रमामध्ये शिकणार आहोत. सगळ्यांना लक्षात आलंय आपली तत्व वैष्णव सदाचाराची किंवा संस्कृतीची आणि पाठ्यक्रमात जी आहेत, आणि ही सगळी अंग आपण अभ्यासणार आहोत. कोणाला शंका असतील तर लिहून ठेवूया, आपण शेवटी घेणार आहोत सगळ्या शंका. हम्म. आता पुढे जाऊया. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. सगळ्यांना ही मूल्य लक्षात आलीत ना, औपचारिक ठिकाणं किंवा औपचारिक स्थळांमध्ये कशा पद्धतीचं आचरण, स्वच्छता आहे, त्यानंतर प्रसाद आहे, वैष्णव पोशाख, आणि त्यानंतर एक औपचारिक संघटना म्हणून कसं आचरण. मग आता मायापूर इन्स्टिट्यूट जी आहे आपली, म्हणजे सर्वात मोठा जो जो काय म्हणू की असं जगातलं सर्वात मोठा मंदिर जो आहे, आणि त्याचं म्हणजे एक संशोधन केंद्र म्हणून असा जो प्रोजेक्ट 2025 ला पूर्ण होतोय, तर ते म्हणजे मायापूर, नवद्वीप मायापूरला मोठं मंदिर जे आहे, तर त्याचं निर्माण श्रील प्रभुपादांच्या योजनेतून झालंय. आणि तो जो ती जी योजना आखली त्याची जी धुरा होती ती आपल्या गुरु महाराजांना श्रील प्रभुपादांनी दिली होती, की तुला एक मी राज्य सोपवतोय म्हणून दिली होती. आपले जे गुरु महाराज आहेत परमपवित्र जे
श्रील जय पताका स्वामी महाराज जे आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे मंदिर आहे आणि हे संशोधन केंद्र आहे हे पूर्ण होत आहे. जगातलं एकमेव सर्वात मोठं संशोधन केंद्र मायापूरमध्ये हे पूर्ण होत आहे, चंद्रोदय मंदिर जे आहे ते. तर मग तिथून आपल्याला ह्या अभ्यासक्रमाचं सर्टिफिकेट मिळणार आहे, वैष्णव सदाचार जे आहे मराठीतून आपण अभ्यासल्याबद्दल. म्हणजे इतका हा महत्वाचा असा अभ्यासक्रम आहे. तर तो आपण आता अभ्यासाला सुरुवात करूया. पुढच्या स्लाइड वर जाऊया मग त्याची. हरे कृष्ण. आता थोडस आपण नियमाबद्दल समजून घेऊया. मग त्याची ती आधीची स्लाइड बरोबर होती. हरे कृष्ण. हा, तर वर्गाचे नियम किंवा अभ्यासक्रमाचे नियम श्रील प्रभुपादांनी किती छान सांगितलेत पहा. तर प्रत्येक ठिकाणी जिथं आपण जातो, आपल्याला जिथं कुठं ज्ञान मिळवायचं असतं ना, एखाद्या ठिकाणी आपण शाळेत जाऊ, कॉलेजात गेलो, भौतिक स्तरावर, तसं आता आपण आध्यात्मिक स्तरावर या इस्कॉन बेंगलोरशी आपण जोडले गेले आहोत. मग जिथं कुठं आपल्याला ज्ञान मिळवायचंय तिथं आपल्याला काय केलं पाहिजे, तर स्वतःला संयमित ठेवलं पाहिजे आपण, आणि आपण तिथल्या नियमांना शरण गेलं पाहिजे. किंवा आपण स्वतः काया वाचा मनसा शरण जाऊन, म्हणजे त्या गुरूंच्या चरणी त्यांच्याकडून आपण ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. म्हणजे त्या त्या ठिकाणचे, त्या अभ्यासक्रमातले, त्या शैक्षणिक संस्थेतले किंवा त्या आध्यात्मिक संस्थेतले जे नियम असतात त्या वर्गाचे, त्या अभ्यासक्रमाचे, ते आपण पाळले पाहिजेत आणि त्यांना पूर्णतः आपण शरण गेलं पाहिजे. वी हॅव टू सरेंडर. त्याची शिक्षा गुरु आहेत, म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय की शिक्षा चैतन्य चरितामृतामध्ये उल्लेख आहे की शिक्षा गुरु आणि दीक्षा गुरु ही प्रकाश रूप आहेत भगवानांची. मग तिथे आपण कसं असलं पाहिजे, समोर भगवान मला हे सांगत आहेत आणि ते मी ऐकतो आहे किंवा ते मी श्रवण करत आहे, असा भाव असला पाहिजे. कारण जो शिक्षा गुरु असेल, दीक्षा गुरु असेल, तो काय सांगतो, जे काही गुरु शिष्य परंपरेतनं आलेलं आहे ते तुम्हाला जसंच्या तसं तो सांगत असतो, आपल्या मनाचं काही तो सांगत नसतो. मग तिथे आपला भाव कसा पाहिजे, पूर्ण शरणागत भाव पाहिजे. आणि तिथे कसं पाहिजे, स्वतःच्या मन, बुद्धी, वाणी याला संयमित ठेवून आपण उत्तम पद्धतीने श्रवण केलं पाहिजे. तिथे जे नियम आहेत त्या म्हणजे अभ्यासक्रमाचे, त्याचं आपण पालन केलं पाहिजे. मग तेव्हा काय होईल, आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. म्हणजे एखाद्या आपण एखादा खेळ जरी खेळायला गेलो तरी तिथं काय असतं, त्याचे नियम असतात, ते आपण जर पाळले नाहीत तर आपल्याला तो खेळाचा आनंद घेता येत नाही. हे उदाहरण देते मी आपल्या भौतिक जगतात, हो की नाही. मग तसं म्हणजे त्याशिवाय आपल्याला तो आनंद समजणारच नाही, घेताच येणार नाही, तो खेळ खेळताच येणार नाही. मग तसं हे ज्ञान घेत असताना सुद्धा हे जे नियम आहेत, आपण गुरु शिष्य परंपरेनुसार कसं आचरण पाहिजे किंवा कशा पद्धतीचं आध्यात्मिक संस्थेमध्ये आपण शिकत असताना, तर हे जेव्हा आपण आचरण करू तेव्हा निश्चितच काय होईल की आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. अन्यथा ज्ञान प्राप्त होईल का, बिलकुल नाही. मग ते वैष्णव शिष्टाचाराचं पालन होईल का, बिलकुल नाही. म्हणजे भगवद्गीतेच्या 7.2 मध्ये हेच सांगितले की जेव्हा तुम्हाला सर्वोच्च जे काही आहे ज्ञान, ते जेव्हा मी तुला देईन, कृष्ण असं म्हणतात अर्जुनांना, तेव्हा तुला जाणण्यासारखं काही उरणारच नाही. म्हणजे अशा पद्धतीनं जसं अर्जुनाने शिष्यत्व भावानं भगवान यांना प्रार्थना केली की तुम्ही आता गुरु म्हणून माझ्यासाठी श्रेयस आणि प्रेयस जे काही ते सांगा. आणि मग त्याच्यावर उत्तर म्हणून 7.2 मध्ये चर्चा करताना कृष्ण काय म्हणतात की अशा पद्धतीचं मला मी तुला ज्ञान देईल की ते जाणल्यावर, म्हणजे जे आहे ते सर्व कारणांचं कारण असं असलेलं जे ज्ञान आहे, असं ज्ञान घेतल्यावर तुला इतर कुठलं जाणण्यासारखंच उरणार नाही. म्हणजे ज्ञान आणि ज्ञेय काय आहे हे सगळं तुला समजून जाईल. मग हे समजण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, संपूर्ण शरणागत झालं पाहिजे. श्रील प्रभुपाद की जय. आता आपण पुढे जाऊया. हा, त्याची पुढच्या स्लाइडवर जाऊ. हा, आता हा जो श्लोक आहे तर तो आपण अभ्यासूया. तर हा या श्लोकामध्ये काय सांगितलंय तर ते आपण अभ्यासणार आहोत. तर हा जो श्लोक जो आहे, तर ह्या श्लोकामध्ये वैष्णव सदाचाराची सगळी मूल्य जी आहेत तर ती सगळी आपल्याला समजू येतील का. म्हणजे महत्वाची 2 मूल्य आहेत तर ती या श्लोकातून आपल्याला इथे समजू येतील. मग आता या श्लोकामध्ये काय म्हणले, स्मर्तव्य सततम विष्णू विस्मर्तव्यो न चानुचित. सर्वे विधी निषेध सुर एतयोर एव किंकरा. तर आता याचा अर्थ काय, तर इथे समजून घेऊया की स्मर्तव्यम सततम विष्णू म्हणजे काय, की नेहमी, हे पहिलं तत्व आहे, सगळ्यांनी लिहून घेऊ आपल्या नोट्स मध्ये, की नेहमी आपल्याला सतत विष्णूंचं स्मरण झालं पाहिजे.
आपल्या गुरूंनी जे काही आपल्याला विधिविधान सांगितलेले आहेत तर त्याचं पालन कशासाठी आपण करायचं, ह्या वैष्णव सदाचाराचं पालन कशासाठी करायचंय, तर आपल्या जीवनाची, मानवी जीवनाची दोन उद्दिष्ट आहेत किंवा जीवात्मा म्हणून आपण इथे आलो आहोत पृथ्वी लोकावर, तर आपली दोन उद्दिष्ट आहेत. पहिलं उद्दिष्ट म्हणजे काय, स्मर्तव्यम सतत विष्णू, सततम विष्णू, विष्णूंचं किंवा कृष्णांचं आपल्याला सतत स्मरण झालं पाहिजे. मग हे स्मरण होणार कसं, तर ह्यासाठी वैष्णव सदाचाराचं पालन करायचंय. आणि दुसरं म्हणजे काय की बिलकुल म्हणजे कृष्णांना आपण विसरूच नाही शकलो पाहिजे. आणि त्याचबरोबर सगळे नियम पाळत असताना आपण त्यांचे सेवक म्हणून भगवान यांचे कोण आहोत आपण, नित्य कृष्णेर दास, हो की नाही, त्यांचं सेवक म्हणून आपण सेवा केली पाहिजे. म्हणजे त्यांचं सेवक ह्या भावाने आपण सेवा केली पाहिजे आणि त्यांची सेवक या भावाने सतत त्यांची आठवण केली पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. आणि सगळे विधी जे काय आहेत किंवा निषेध आहेत, तर म्हणजेच काय, कुठली विधिविधानांचं पालन करायचं, कुठल्या विधिविधानांचं नाही पालन करायचं, हे जे सगळं आहे, तर हे कशातून आपण आचरणात आणलं पाहिजे, आपल्या गुरूंनी जे आपल्याला विधिविधानं शिकवली, म्हणजेच काय, सदाचाराचं जे पालन करायला शिकवलंय, तर ते कशासाठी शिकवलंय, तर कृष्णांना सदैव स्मरणात ठेवण्यासाठी, विष्णूंचं सदैव स्मरण राहावं आणि आपण सदैव सेवक भावात आहोत, ह्या म्हणजे सेवक आहोत भगवान यांचे, ह्याचं स्मरण राहून कृष्णांचं स्मरण आपण केलं पाहिजे, की आपण त्यांचे सेवक आहोत या भावाने त्यांचं स्मरण केलं पाहिजे आणि आपण त्यांना कधीही विसरलो नाही पाहिजे. या दोन गोष्टींसाठी ही दोन तत्व सगळ्या शास्त्रांमध्ये सांगितलेली आहेत. पद्मपुराणामधला हा श्लोक आहे, तर तो चैतन्य चरितामृताच्या मध्य लीलेमध्ये 22व्या अध्यायामध्ये 113व्या श्लोकामध्ये सांगितलंय. तर सदैव कृष्णांचं स्मरण, नित्य विष्णू किंवा कृष्णांचं स्मरण झालं पाहिजे आणि आपण सेवक आहोत या भावाने ते झालं पाहिजे. ही दोन महत्वाची आपल्याला तत्व आहेत. म्हणजे काय की वैष्णव सदाचाराचं जे आचरण आहे हेच कृष्ण भावनेचं आपल्या सार आहे. मग आता हे कसं सार आहे पहा, म्हणजे कृष्ण भावनेचं सार म्हणजे काय की कृष्ण भावनेमध्ये वैष्णव सदाचाराचं पालन म्हणजे काय, तर म्हणजेच काय आहे, तर कृष्णांचं सदैव स्मरण कसं, तर आपण जे बघतो, आपल्याला गुरु महाराजांनी किंवा आपल्या गुरूंनी किंवा श्रील प्रभुपादांनी काय सांगितलंय, तर आपण भक्तांचा संग करतो. भक्तांचा संग केल्यामुळे काय होतं, आपल्याला भक्तांच्या माध्यमातून सदैव आपण दैनंदिन जे काही आपलं जीवनक्रम आहे, तर तो कशा पद्धतीनं कृष्णांची आपण सदैव स्मरण राहील यासाठी प्रयत्न करू, यासाठी भक्तांच्या संघाची आपल्याला मदत होते. जेव्हा दुसरा भक्त करतोय नामजप तेव्हा आपण करतो, जेव्हा दुसरा भक्त भोग लावतोय तेव्हा आपण पण भोग लावतो, हो की नाही, दुसरा भक्त एकादशीचं व्रत करतोय आपण पण करतो. मग तसं आपल्याला भक्तांच्या संघाचं हे महत्व आहे, वैष्णव भक्तांच्या संघाचं. मग त्याचबरोबर आपण आपली दैनंदिन जीवन शैली जी आहे का वैष्णवाची, ती अशी बनवली गेली आहे की ज्याद्वारे आपल्याला नित्य कृष्णांचं किंवा विष्णूंचं स्मरण राहील. म्हणजे काय, सकाळी उठून मंगल आरती आपण करतो, मग आपण तिथे कृष्णांना दंडवत घालतो, मंगल आरती नाचून गाऊन करतो, गुरूंचं स्मरण करतो. मग त्यानंतर आपण काय करतो, नामजप करतो, भक्तांच्या समुदायासोबत करतो. एकट्याने नाही करायचंय वैष्णव सदाचाराचं पालन, भक्तांच्या समुदायासह आपण आचरण केलं पाहिजे आणि एकटे असो तेव्हा पण केलं पाहिजे. मग अशा पद्धतीचं जे आहे स्मरण आपल्याला सतत, मग आरती करतो, मग भोग लावतो भगवान यांना, हो की नाही, वेगवेगळे स्तोत्र मंत्र म्हणतो, गुरूंचा प्रणाम मंत्र म्हणतो, कृष्णांविषयी म्हणतो, हो की नाही, मग अशा पद्धतीनं शिक्षाष्टकम म्हणतो, गुरुअष्टक म्हणतो आपण, मग त्यानंतर आपण 10 नामापराध म्हणतो, मग भागवत आपण अभ्यासतो, मग त्यानंतर आपण चैतन्य चरितामृत अभ्यासतो, वेगवेगळ्या क्लासेसच्या माध्यमातून, वेगवेगळ्या लेवलच्या माध्यमातून भगवद्गीता, इतर ग्रंथ अभ्यासतो. म्हणजे दैनंदिन किंवा पुन्हा संध्याकाळची आरती असते, तुळशी आरती सकाळ संध्याकाळ आपण करतो, तुळशी मंत्र म्हणतो, तुळशीचा प्रदक्षिणा मंत्र म्हणतो. मग हे काय आहे सगळं, सकाळी 8 वाजल्यापासून म्हणजे सकाळी पहाटेपासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत भगवान यांना काय की त्यांना झोपेतून उठवण्यापासून त्यांना पुन्हा रात्रीच्या शयनापर्यंत आपण हे जे काही करत असतो दैनंदिन कार्यक्रम, मग हे काय आहे, कृष्णांचं सतत स्मरण कसं केलं जाईल किंवा सतत स्मरण कसं आपल्याला राहील, ह्यासाठीची एका वैष्णवाची ही दैनंदिन काय दिनचर्या आहे. मग त्याद्वारे आपल्याला काय होईल, सततम म्हणजे काय, स्मर्तव्यम सततम विष्णुर विस्मर्तव्य न जानुचित, म्हणजे कधीच विस्मरण आपल्याला नाही झालं पाहिजे, इतकं सतत कृष्णांचं आपल्याला स्मरण झालं पाहिजे. मग ही दोन वैष्णव सदाचाराची तत्व आहेत, सगळ्यांनी लक्षात ठेवूया. मग आता
पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढच्या स्लाइडवर जाऊया. हा बरोबर आहे. तर इथे आपण समजून घेऊया की म्हणजे काय, की निष्कर्ष काय आहे, की कृष्णांचं सदैव स्मरण केलं पाहिजे. आपण कधीच नाही विसरलं पाहिजे. म्हणजे शास्त्रात नमूद केलेले सगळे नियम जे काही आहेत किंवा जे प्रतिबंध म्हणजे ज्या नको करायला पाहिजेत, म्हणजे डूज अँड डोंट्स म्हणतो ना, तर ते सगळे आपण पालन केलं पाहिजे. म्हणजे आता हे जे सगळे डूज अँड डोंट्स आहेत किंवा नियम किंवा प्रतिबंध, हे ह्या मुख्य 2 तत्वांचे सेवक आहेत. म्हणजे काय, की ही मुख्य 2 तत्व आहेत आणि ही सगळी उपतत्व आहेत. तर चैतन्य चरितामृतामध्ये याचा उल्लेख आहे. हा पद्मपुराणातला जो श्लोक आहे मध्य लीलेमध्ये घेतलेला आहे. मग आता ही ही तत्व कुठली आहेत, तर ती आपण थोड्याशा समजून घेऊया, की ही जी वैष्णव संस्कृती आहे किंवा वैष्णव आचारसंहिता आहे, तर त्यामध्ये कोणती तत्व येतात, तर ती समजून घेऊ. तर आता जर म्हणजे असा कोणी जो वैष्णव असतो, तर त्यांनी कुठल्या तत्वांचं आपण पालन केलं पाहिजे, तर हे आपण इथे थोडस समजून घेणार आहोत. तर आता सगळ्यात पहिलं म्हणजे काय, की भक्तांचं जीवन कसं असलं पाहिजे, साधी राहणी आणि उच्च विचार पाहिजेत. म्हणजे ह्या तत्वाप्रमाणे जीवन असलं पाहिजे. आता कुणी म्हणेल की उलट असलं तर काय फरक पडेल, म्हणजे आता उलट असेल समजा, उच्च राहणी असले पाहिजे आणि म्हणजे उच्च राहणी पाहिजे, आणि मग विचारसरणी जी आहे तर ती साधी असेल तर काय फरक पडेल, असं असं असलं तर काय फरक पडणार आहे, तर ह्याचं महत्व आपण समजून घेऊया. म्हणजे जेव्हा आपण साधी राहणी म्हणजे सदाचाराचं आचरण करून जेव्हा आपण सामान्य किंवा साधी राहणी जेव्हा म्हणजे आचरणात आणतो, तर त्यावेळेला काय होतं, आपल्याला भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला किंवा भगवानांची सेवक म्हणून सेवा करायला एक वेळ उपलब्ध होईल. अन्यथा काय होईल, आपली उच्च राहणी जर असेल तर आपण मेकअप करण्यामध्ये, वेगवेगळ्या हेअरस्टाईल करण्यामध्ये, वेगवेगळे पोशाख घालण्यामध्येच आपला सगळा वेळ दवडून टाकू आणि मग भगवान यांची सेवा होईल का? बिलकुल नाही. आणि मग आपण आता तिथे साधे विचार ठेवले, म्हणजे साधी विचारसरणी ठेवली, तर मग भगवानांची सेवा करण्यासाठी असं उच्च आध्यात्मिक तत्वज्ञान अभ्यासायचंय, साधू संग करायचा आहे, हे सगळं आपल्याला आकलन होईल का? बिलकुल नाही. म्हणजे आपण भौतिक संसारामध्ये इंद्रिय तृप्तीच करत राहू, साधे विचार म्हणजे इंद्रिय तृप्तीचेच विचार आपल्या मनामध्ये राहतील. मग अशी विचारसरणी किंवा अशी जीवनमूल्य उपयोगाला येतील का? बिलकुल नाही. म्हणून आपलं कसं पाहिजे, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी पाहिजे. म्हणजे काय, की एक वैष्णव म्हणजे पोशाखापासून सगळ्या सदाचाराचं म्हणजे नियमक तत्वांपर्यंत अशा पद्धतीने आचरण केलं गेलं पाहिजे त्याच्याकडून, की जे भक्तीला तर पोषक ठरेलच, पण त्याला सदैव कृष्णांचं स्मरण राहील. मग यासाठी आपल्या शरीराच्या जेवढ्या आवश्यकता आहेत तेवढ्याच आपण भागवून, म्हणजे आपल्याला उत्तम आरोग्य भगवानांची भक्ती करण्यासाठी, भगवत प्राप्ती करण्यासाठी जपलं पाहिजे. मग यासाठी जेवढ्या आवश्यकता आहेत, म्हणजे जी उत्तम नीटनेटके अंग झाकणारे कपडे घालणं, उत्तम भोजन, आणि ते पण भगवान यांचं उच्चिष्टच आपण ग्रहण करतो, प्रसाद, म्हणजे जेवढ्या शरीराला आपल्या आवश्यकता आहेत त्या पूर्ण करणारी राहणी, मग ती साधीच असते, हो की नाही. मग अशी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणजे काय, की या शास्त्राच्या विधिविधानांचं आपल्याला पालन करायचंय. ह्याविषयी जेव्हा एखादा व्यक्ती गंभीर होतो त्यावेळेला तो उच्च स्तरावर जात असतो, म्हणून त्याला काय म्हटले, उच्च विचारसरणी. म्हणजे एक सामान्य जगतामध्ये आपण पाहतो ते लोक काय विचार करतात, की मी आज कुठला खाद्यपदार्थ खाईन, मी आज कुठला पोशाख घालीन, हो की नाही, मग आज कुठला चित्रपट पाहायला जाईन, मग आज मी कुठल्या उद्यानात जाईन, मग आज मी कुठली म्हणजे मूवी पाहिन, म्हणजे हे सगळं विचार करत असतो सामान्य माणूस इंद्रिय तृप्तीचा. पण ह्याच्याही पलीकडे उच्च विचारसरणी म्हणजे काय, की एखादा व्यक्ती जेव्हा मी भगवान यांचा अंश आहे, जीवात्मा आहे आणि माझं भगवान यांच्याशी नातं काय आहे, मी त्यांचा एक अंश आहे, आय एम पार्ट अँड पार्सल ऑफ कृष्णा, हे जेव्हा जाणतो तेव्हा तो विचार काय करतो, मी कृष्णांकडे परत कसा जाईल, म्हणजे पुन्हा माझं जे मुख्य घर आहे किंवा भगवत धामाला कसा जाईल, ह्यासाठी जो गंभीर बनतो आणि जो प्रयत्न करतो, त्यावेळेला तो काय असतो, तो तो गंभीर जेव्हा बनतो तेव्हा उच्च विचारसरणीमध्येच तो असतो. म्हणजे तो जेव्हा अशा पद्धतीने गंभीर बनतो तेव्हा त्याला काय जाणवतं, की आता मला गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे, मला योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे, मग शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे त्याला हे सगळं मार्ग मिळत जातात. मंदिरामध्ये गेलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, वैष्णव आचरण केलं पाहिजे, म्हणजे ही काय आहे, एक प्रकारची उच्च
विचारसरणी आहे. मग ह्या उच्च विचारसरणीमध्ये जेव्हा आपण असू तेव्हा आपल्याला वैष्णवांचा संग मिळेल, तेव्हा आपल्याला गुरूंचा संग मिळेल, गुरूंकडून आपण दीक्षित होऊ, तेव्हा आपल्याला शास्त्रांचं मार्गदर्शन वेगवेगळ्या शिक्षा गुरूंकडून मिळेल, की जसं आपल्या जीवनामध्ये इस्कॉन बेंगलोर आलं आणि आपण हे सगळं अभ्यासत आहोत. मग ह्यासाठी काय पाहिजे? उच्च विचारसरणी हवी. मग आता पुढचं तत्व काय आहे, की भक्ताचं जीवन कसं असायला पाहिजे ह्याबद्दल बरेच नियम. पण ह्या सर्व नियमांचा उद्देश काय? आपण भक्ती करणं आणि भगवत प्राप्ती करणं. म्हणजे काय, की दोनच प्रमुख तत्व आहेत. हरिनाम घेणं म्हणजे भगवान यांच्या नामाचा सदैव जप करणं आणि भक्तांचा संग करणं. मग ही दोन प्रमुख तत्व आहेत भक्ती सदाचारमध्ये किंवा भक्ताच्या व्यवहारिक जीवनामध्ये किंवा सदाचाराच्या आचरणामध्ये असली पाहिजेत. म्हणजे काय, भक्ती करण्यासाठी ही दोन मुख्य तत्व का आवश्यक आहेत? तर हरिनाम म्हणजे सतत श्रीकृष्णांचं नाव जर आपल्या मुखात असेल, म्हणजे पहा आता आपल्याला एखाद्या व्यक्तीचा फोन आला, आपल्याला एखाद्या व्यक्तीने फोन केला, समजा मला माझ्या भगिनीने फोन केला, तर मी आवाजावरनं फोनवर ओळखेन ना, ही माझी भगिनी आहे, तिचा आवाज आहे. म्हणजे काय, की आपण ध्वनीवरून, कानात येणाऱ्या ध्वनीवरून, कानावर पडणाऱ्या ध्वनीवरून आपण ओळखतो की हा माझ्या भगिनीचा आवाज आहे. मग तसं आपण भगवान यांना जेव्हा आपण भगवान यांचं जेव्हा नाव घेतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ह्या म्हणजे ह्या महामंत्राच्या उच्चारणानं आपण भगवान यांचं नाव घेतो, त्यांचं स्मरण करतो, त्यांची आठवण काढतो आणि ती वारंवार काढतो. त्यावेळेला तो जो ध्वनी आहे त्या ध्वनीमुळं आपल्याला, जसं आपल्या भगिनीचं मला स्मरण होईल, म्हणजे तिचं रूप रंग सगळं माझ्यासमोर प्रकट होईल ना, माझी बहीण अशी आहे, माझी बहीण तशी आहे, अशी आहे, ती अमेरिकेमध्ये राहते, म्हणजे हे सगळं. तसं जेव्हा आपण उच्चारण करू महामंत्राचं, ध्वनीने काय होईल, आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या चक्षु समोर रूप प्रकट होईल. यासाठी काय आवश्यकता आहे? हरिनाम घेणं. वैष्णव सदाचारामध्ये हे मुख्य तत्व आहे, हरिनाम घेणं आणि ते 16 वेळा जप करणं. लक्षात आलं? म्हणजे ज्याद्वारे आपण सदैव श्रीकृष्णांचा संग करू, म्हणजे रूपाने सुद्धा आणि त्याचबरोबर ध्वनी, म्हणजे ध्वनीने आपण, तो ध्वनी आहे तो कानापर्यंत पोहोचून आपल्या हृदयात भगवान प्रकट होतील आणि त्याचबरोबर आपल्या डोळ्यासमोर चक्षुंसमोर भगवान प्रकट होतील. अशा पद्धतीनं हरिनाम घेणं. आणि दुसरं म्हणजे काय, भक्तांचा संग, जे आपल्याला वारंवार म्हणजे कृष्णांचं स्मरण करायला काय करतील, तर सतत स्मरण होण्यासाठी मदत करतील, त्यांच्या संघाचा आपल्याला उपयोग होईल. मग आता दुसरं काय आहे आपलं तत्व, म्हणजे तर भक्ती करणं, म्हणजे ह्या दोन तत्वांच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत? भक्ती. मग आता भक्तीचं आचरण म्हणजेच वैष्णव सदाचाराचं पालन आहे. म्हणजे भक्ती करायची कशी हे आपण शिकलं पाहिजे, किंवा भक्ती सेवा म्हणू आपण, प्युअर डिव्होशनल सर्व्हिस म्हणजे भक्ती किंवा भक्ती सेवा म्हणतो. पण आता ही भक्ती करायची कशी, किंवा ही सेवा करायची म्हणजे तरी काय करायचं? तर आपण अशी पद्धती आपण किंवा अशा आचरणांचं म्हणजे आपण पालन करायचं, की ज्याद्वारे कृष्ण संतुष्ट होतील. मग आता कृष्ण संतुष्ट होण्यासाठी काय करू आपण? हरे कृष्ण महामंत्राचा जप करू. मग आपण नरसिंह भगवानची आरती करतो, म्हणजे मी उदाहरणं देते. मग त्याबरोबर आपण तुलसी महाराणाची आरती करतो. सर्वश्रेष्ठ वैष्णव आहेत, भगवंतांचे प्रिय भक्त आहेत. हो की नाही? भगवान म्हणजे असे भगवान यांचे जे भक्त आहेत त्यांची आपण दासानुदास बनून सेवा करू. मग तेव्हा कृष्ण संतुष्ट होतील. म्हणजेच काय, भक्तीचं आचरण म्हणजेच काय आहे? भक्ती सदाचाराचं पालन आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया. म्हणजे कुठलाही वैष्णव त्यांनी कितीही पुस्तकं अभ्यासली, शास्त्रांचा अभ्यास केला, जोपर्यंत तो आचरणाच्या स्तरावर येत नाही, मग आचरणाच्या स्तरावरची भक्ती म्हणजेच काय, ती भक्तिमय प्रेममय सेवा. मग ते आचरणच करत असताना, ती भक्तिमय प्रेममय सेवा करत असताना ती कशी करायची हे आपण कशातून समजून घेतो, तर वैष्णव सदाचाराच्या पालन करण्यामधून आपण ती भक्तिमय सेवा आपण करायला शिकत असतो. आणि म्हणून भक्तीचं पालन म्हणजेच काय आहे? भक्ती सदाचाराचं पालन आहे, ती वेगळी नाही आहे. हा भाग आपण सगळ्यांनी समजून घेऊया. मग आता इथं या संदर्भात आपण समजून घ्या, हे सगळं आपण कशासाठी करायचंय, तर ही सगळी मूलभूत दोन तत्व आहेत. म्हणजे काय, की पहिलं म्हणजे साधी जीवन सरणी आणि त्याचबरोबर उच्च विचारसरणी. आणि भक्तांचं जीवन कसं पाहिजे, तर असं पाहिजे. आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, तर दोन मुख्य गोष्टी आहेत, की सतत भगवान श्रीकृष्णांचं चिंतन आणि कधीही नाही विस्मरण. म्हणजे काय, नामजप घेणं मुख्य आणि भक्तांचा संग. मग बाकी इतर आचरण त्यामध्ये सगळं
म्हणजे भक्ती करत असताना आपण म्हणजे करायला शिकणारच आहोत. मग आता ह्या मूलभूत तत्वांना इतर तत्व आहेत ती गौण तत्व काही आहेत, तर तीही समजून घेऊया. मग आता आपल्याला हे सगळं इतकं सगळं शिकायची गरज का पडली आहे? तर त्याचं कारण समजून घेऊया, की कृष्ण बोलिया जीव भोग वांछा करे, निकट असते माया झपटिया करे, असा एक श्लोक येतो. तर ह्याचा अर्थ काय, की आपण जीवात्मा म्हणून आपली जी वास्तविक स्थिती आहे, श्रीकृष्णांचे अंश आहोत आपण, तर हा कृष्णांशी असलेला संबंधच आपण विसरलेलो आहोत. आणि त्यामुळे काय झाले, की आपण मायेच्या आधिपत्याखाली आलोय आणि त्यामुळे आपण हे सगळं आपल्याला कृष्णांशी असलेल्या संबंधाचं विस्मरण झाल्यामुळं आपण सतत काय करत असतो, भोग वांछा करे, म्हणजे काय, सतत इंद्रिय तृप्ती करत असतो. मग पुन्हा आपल्याला कृष्णांचं स्मरण व्हावं यासाठी ह्या सगळ्या आचरण मूल्यांचं म्हणजे सदाचाराचं आपण पालन करत असतो. म्हणजेच काय, की भक्तिमय प्रेममय सेवेचं आचरण म्हणजेच काय, की आपण वैष्णव सदाचाराचं पालन करत असतो. मग कृष्णांना विसरलं तर काय होईल, आपल्याला पुन्हा आपण मायेच्या अधीन होऊ. म्हणून आपण बिलकुल विसरायचं नाही आहोत. आणि हे सगळं कशासाठी आपण करतो आहोत, कृष्णांचं सदैव स्मरण होण्यासाठी. मग आता हे जे वैष्णव असतात ते कसे असतात, वैष्णव आचरणाने कसे असतात, त्यांची थोडीशी आपण लक्षणं समजून घेणार आहोत. तर वैष्णव कसे असतात, अंतःकरणाने वैष्णव गुलाबाच्या पाकळीसारखे मृदू आणि प्रसंगी वज्रासारखे कडक असतात. मग आता दुसरं दुसरं लक्षण काय म्हणजे काय, की गुलाबाच्या पाकळीसारखी मृदू म्हणजे काय, की जिथे आवश्यकता आहे तिथं क्षमा किंवा दया ते दाखवतात जीवात्म्याविषयी, आणि जिथं आवश्यक आहे तिथं कठोर नियमांचं ते पालन करत असतात. मग दुसरं म्हणजे काय, की म्हणजे वैष्णव जे असतात ते अदोषदर्शी असतात. म्हणजे ते कधीही दुसऱ्यामधले दोष नाही पाहत. म्हणजे केवळ दुसऱ्यांची स्तुती ऐकतात, दोष नाही. म्हणजे काय, की एखादा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये जे गुण आहेत तर त्यांना प्रोत्साहन देतात. वैष्णव जे असतात ते, त्याला म्हणायचं अदोषदर्शी. मग आता सदाचाराविना कुणी यशस्वी नाही होणार, हे आपण समजून घेऊया. म्हणजे शिष्टाचाराविना जर एखाद्यानं वेदांचं अध्ययन केलं किंवा अशी वैदिक शास्त्रांचं अध्ययन केलं तरी तो शुद्ध नाही होणार जोपर्यंत तो सदाचाराचं आचरण करणार नाही. म्हणजे शिष्टाचाराचं पालन न करता जर एखादा सर्व शास्त्र पारंगत वैष्णव बनला तरी त्याचं मृत्यूसमयी सगळं ज्ञान नष्ट होतं. का? तर त्यानं त्या आचरणाच्या स्तरावरच आणलेलं नसतं. म्हणजे आपण पोहायला जी पुस्तकं वाचली, पोहायचं कसं, उत्तम कसं पोहायचं पुस्तकं वाचली, पण आपण प्रत्यक्ष नदीमध्ये पोहूनच नाही पाहिलं तर आपल्याला जर आपल्याला पाण्यात कोणी ढकललं किंवा पाण्यात पडलो तर आपल्याला पोहता येईल का? आपला मृत्यू होईल, हो की नाही? नाकात तोंडात पाणी जाईल आणि आपण मृत्युमुखी पडू. मग तसंच आहे, जर आपण फक्त शास्त्रांचा अभ्यास केला पण आपण त्याद्वारे शास्त्रांमध्ये काय म्हणजे शास्त्रांचा उद्देश काय, कृष्णांना जाणणे, कृष्ण प्राप्ती करणे. आणि मग कृष्ण प्राप्ती करण्यासाठी शास्त्र अभ्यासली, पण कृष्ण प्राप्ती कशी करायची यासाठी आचरण कसं करायचं हेच जर नाही अभ्यासलं, म्हणजे वैष्णव सदाचाराचं पालनच नाही केलं आचरणाद्वारे, तर मग काय होईल, आपलं सगळं ज्ञान मृत्यूसमयी नष्ट होऊन जातं. मग आता वैष्णव आचरणाचा त्याग करणं म्हणजे काय, निश्चितच आपल्या आध्यात्मिक जीवनाचा अंत करणं. म्हणजे आपण आध्यात्मिक आत्महत्या केल्यासारखं आहे. म्हणजे वैष्णव आचरण जोपर्यंत आपण करत नाही, आचरणाच्या स्तरावर जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. म्हणजे काय, चांगला शिष्टाचार एखाद्याचं यश ऐश्वर्य आयुष्य वाढवतो आणि सगळं अमंगल नष्ट करतो. पहा, म्हणजे आपण अजामिलाचं उदाहरण पाहू. म्हणजे आधी तो कसा होता आपल्या सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. आणि मग त्यानं जेव्हा विष्णुदूत आणि यमदूतांचं भांडण पाहिलं त्यानंतर तो म्हणजे त्याला उपरती झाली आणि त्यानं मग वैष्णव सदाचाराचं पालन केलं आणि त्यानुसार त्याला भगवत धामाची प्राप्ती झाली. किंवा अत्यंत उत्तम भक्तांची उदाहरणं पाहू, की ध्रुव महाराज आहेत, प्रल्हाद महाराज आहेत, अमरीश महाराज आहेत, की यांनी काय केलं, चांगल्या वैष्णव शिष्टाचाराचं पालन केलं किंवा सदाचाराचं पालन केल्यामुळे त्यांना यश ऐश्वर्य म्हणजे सगळं काही मिळालं आणि त्याचबरोबर भक्ती पण मिळाली आणि त्यांच्या जीवनातल्या अमंगल गोष्टी नष्ट झाल्या. म्हणजे प्रल्हाद महाराजांच्यासाठी तर भगवान स्वतः आले नरसिंह भगवान म्हणून. म्हणजे जे काही अमंगल होतं ते सगळं नष्ट झालं आणि भक्तीच्या स्तरावर ते उन्नत झाले. मग आता श्रील प्रभुपाद काय म्हणतात, वैष्णव कसा ओळखावा, तर तो एक सभ्य व्यक्ती असेल. मग आता हे जे आहे हे आपण समजून घेतलं वैष्णव संस्कृतीचं सार आणि वैष्णव आचरणाचे म्हणजे जे काही निकष आहेत त्यात आपण पुढे जाऊया. हा, मग त्याच्या पुढच्या स्लाइडवर जाऊया. हा,
मग आता एखाद्याने अशा प्रकारे म्हणजे त्याचं वागणं असलं पाहिजे की त्याला कृष्णाचं स्मरण राहील, आणि एखाद्याने अशा गोष्टी म्हणजे चा प्रतिबंध किंवा त्या अशा गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे किंवा अशा गोष्टींपासून त्याला परावृत्त केलं पाहिजे की ज्यामुळे तो कृष्णांना विसरेल. मग ही दोन तत्व कृष्ण भावनेची मूळ पार्श्वभूमी किंवा मूळ तत्व आहेत, ही आपण अभ्यासली. आता पुढे जाऊया. ही स्लाइड रिपीट झाली, आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया त्याच्या. हा, आता वैष्णव संस्कृती जी आहे तर तिचं म्हणजे तिचं जे सार आहे तर ते कसं आहे किंवा त्या बाबतीत अजून काय श्रील प्रभुपादांनी सांगितलंय पहा, की सार म्हणजे काय आहे. तर एकदम सगळं काही आचरण करायला प्रत्येक भक्ताला जमणार नाही. म्हणजे भक्ती सदाचाराचे सगळेचे सगळे 90 तत्वांचं आचरण जमणार नाही. मग आता त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलंय की म्हणजे त्यांनी जे वेगवेगळे शिष्य केले युरोपियन, अमेरिकन, मग त्या सगळ्यांना त्यांना एकाच वेळी त्यांनी आचरण करायला जरी शिकवलं तरी ती सगळी तत्व त्यांना स्वीकारता नाही आली. हा, मग मग त्याने तरी सुद्धा त्यांनी भक्ती केली. म्हणजे काय केलं, त्यांनी कृष्णांसाठी स्वतःला समर्पित केलं. म्हणजे त्यांनी 4 नियामक तत्वांचं पालन केलं, नामजप केला, प्रसाद ग्रहण केला. असं हळूहळू हळूहळू ते उन्नत होत गेले. किंवा एकादशी सारखं व्रत, जन्माष्टमी सारखं व्रत केलं. मग अशा पद्धतीनं भगवान यांच्यासाठी प्रसाद अर्पण केला. मग अशा पद्धतीनं हळूहळू नक्कीच ते काय होतील, साधू होतील. म्हणजेच काय, की असे जे कृष्ण भावनाभावित जे व्यक्ती आहेत त्यांना साधू असं म्हणायचं, की जे वैष्णव सदाचाराचं पालन करतात. मग असे जे साधू आहेत की त्यांचा सन्मान केला पाहिजे, कारण ते कृष्ण भक्तीशिवाय किंवा कृष्णांच्या स्मरणाशिवाय दुसरा कुठलाही व्यवसाय करत नाहीत. म्हणजे काय, की असे जे साधक आहेत ते भक्तिमय प्रेममय सेवा किंवा कृष्णांचं म्हणजे भक्ती ह्याच्या शिवाय किंवा ह्याच्या पलीकडे कृष्णांचं स्मरण करण्याशिवाय दुसरं कुठलंही तो व्यवसाय करत नाहीत. मग हे कसं समजून घ्यायचं, तर ह्याच्यासाठी आपण समजून घेऊ की जो 7 भगवद्गीतेतले जे 30 आणि 31 श्लोक आहेत, तर जो ज्यांनी ज्ञानाच्या स्तरावर म्हणजे स्वतःला असं उन्नत केलेलं असतं, म्हणजे असा जो व्यक्ती म्हणजे कसा, तर जो कुठल्याही वासना हं, किंवा कामना रहित हं, जो काय करतो, प्रत्येक कर्म करतो. अशा पद्धतीनं त्यांना ज्ञान आत्मसात केलेलं असतं. आणि त्याद्वारे म्हणजे तो जे आचरण करतो त्या आचरणाला साधू आचरण म्हणजे जे वैष्णव सदाचाराचं आचरण आहे. म्हणजे आपण इंद्रिय तृप्ती न करता कृष्णाच्या संतुष्टीसाठी एखादा व्यक्ती जेव्हा आचरण करतो, कृष्णांना संतुष्ट करण्यासाठी, त्याला म्हणायचं साधू. मग कृष्ण भावनाभावित असा जो व्यक्ती, मग त्यानं जे ज्ञान आत्मसात केलेलं असतं हे सगळं वैष्णव सदाचाराचं, तर त्याद्वारे काय होतं, त्या ज्ञानामुळे तो पंडित किंवा उत्तम पुरुष असा बनतो, तो असा बुद्धिमान बनतो. जो साधू जो असतो तो असा बुद्धिमान बनतो की त्याच्या त्या ज्ञानाला अग्नीची उपमा दिली आहे भगवद्गीतेमध्ये. ह्या 7.30 आणि 31 मध्ये त्या श्लोकामध्ये, की त्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये जी सगळी कर्मफळ असतात, कर्मांची फळं असतात, ती सगळी नष्ट होऊन जातात आणि त्याचं प्रत्येक कर्म कृष्ण भावनाभावित कर्म बनतं. किंवा त्याचं आध्यात्मिक कर्म बनतं. जे प्रत्येक कर्म आहे. मग असा जो साधू आहे तर त्याला आपण सन्मान केला पाहिजे. कारण तो कृष्णाशिवाय दुसरा कुठलाही व्यवसाय करत नाही. म्हणजे कृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवेसाठी प्रत्येक कर्म तो करत असतो. पुस्तकांचं डिस्ट्रिब्युशन असेल, मंदिर सेवा असेल, विग्रह सेवा असेल, जे काही असेल म्हणजे त्या सगळ्या सेवा तो कृष्णांच्या संतुष्टीसाठी करत असतो. मग हेच वैष्णव संस्कृतीचं सार आहे, की जो कोणी कृष्णांच्या म्हणजे कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करत असतो असा जो व्यक्ती आहे तो साधू मानला पाहिजे आणि त्या साधूला मान दिला पाहिजे. कारण तो कृष्णांच्या भक्तीशिवाय दुसरं कुठलंही म्हणजे वेगळा व्यवसाय करत नसतो. म्हणजे कृष्ण भक्तीचं विज्ञान अभ्यासणं आणि त्याचं आचरण करणं, म्हणजे त्यासाठी सदाचाराचं पालन करणं, हेच वैष्णव संस्कृतीचं सार आहे. किंवा हेच मानवी जीवनाचा उद्देश काय, भगवान यांना जाणणं आणि भगवंतांची प्राप्ती करणं. मग ह्यासाठी काय करत असतो तो व्यक्ती, कृष्णाशिवाय म्हणजे कृष्णांना जाणून घेण्याशिवाय दुसरं कुठलाही व्यवसाय करत नसतो. म्हणजे जे काही आपलं कर्तव्य कर्म करत असतो त्यामागे भौतिक कर्तव्य कर्म किंवा भौतिक आपण म्हणू जे निहित कर्तव्य किंवा विहित कर्म असतं, म्हणजे जे आपलं प्रिस्क्राइब्ड ड्युटी ते करत असताना पण त्याचा काय दृष्टिकोन असतो, तर कृष्णांना जाणणे, तिथे सुद्धा तो केंद्रस्थानी कृष्णांना ठेवून प्रत्येक कर्म करत असतो. मग अशा पद्धतीनं जो आचरण करतो तर त्यामध्ये म्हणजे हे गुण आपल्याला पाहायला मिळतात, की तो 5 प्रकारे म्हणजे सेवा करत असतो भगवानांची. कशी 5 प्रकारे, तर पहिला म्हणजे काय, संकीर्तन करतो भगवानांचं. दुसरं म्हणजे साधू संग करतो तो. तिसरं म्हणजे या भक्तांचा संघ म्हणायचं. 5 येस आहेत पहा. पहिलं म्हणजे संकीर्तन, म्हणजे हरिनाम संकीर्तन करायचं नाचून गाऊन, किंवा काय करायचं, भगवान जे आहेत
तर त्यांच्या पवित्र नामाचा जप करायचा, की जो कानांनी ध्वनी आपल्यावर कानावर पडतो आणि तो आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो, की त्याद्वारे आपल्याला भगवंतांचं रूप आठवतं, नाव म्हणजे त्यांची ओळख समजते आणि त्यांचा संग करतो. मग हे झालं हरिनाम संकीर्तन, म्हणजे 5 एस मधलं पहिलं एस संकीर्तन किंवा जप. दुसरं म्हणजे काय आहे, भक्तांचा संघ म्हणजे साधू संघ. दुसरा एस एस फॉर साधू संघ. त्याद्वारे आपल्याला कृष्णाचं स्मरण होतं सदैव. मग तिसरं म्हणजे काय, तर शास्त्रात म्हणजे शास्त्रांचं अध्ययन पठण, भागवताचं पठण किंवा शास्त्रांचं विविध अध्ययन, तिसरं यश. मग चौथं जे यश आहे ते म्हणजे काय, आपली जी आहे तर ती साधना, म्हणजे आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे जे प्रयत्न करतो, म्हणजे वैधी साधनेद्वारे आपण गुरु शिष्य परंपरेमध्ये करतो, ते चौथं झालं साधना. आणि पाचवं म्हणजे काय आहे, की आपण सेवा, म्हणजे भक्तीच्या स्तरावर जेव्हा येतो आपण, तेव्हा भगवानांना संतुष्ट कसं करू, सेवेनं करू. एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, मग त्याची आपल्याला मर्जी संपादन करायची, तर आपण काय करू, त्यांची सगळी सेवा करू, की ज्याद्वारे संतुष्टी. हेच तत्व आपण कृष्णां जे आहेत तर त्यांना संतुष्ट करण्यासाठी आपण आचरणात आणत असतो. म्हणजे कृष्णांशी प्रेमाचं ते आपलं आदान प्रदान होतं. म्हणजे जसं आपल्या आवडत्या व्यक्तीशी आपण सेवा केली, की त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये ते प्रेमाचं आदान प्रदान होतं ना, तेवढे बॉन्डिंग आपले घट्ट होतात. मग तसंच आहे, कृष्णांची जेव्हा आपण सेवा करतो, तर कृष्णांसाठी जेव्हा मी भोग बनवेन, तेव्हा कृष्ण ते किती आवडीनं खातील, माझ्या भक्तांनी बनवलंय आणि आपण किती आवडीने खाऊ, की कृष्णांचं उच्चिष्ट मी खाणार आहे. तर त्याद्वारे काय होईल, एक बंध तयार होतो, एक संबंध निर्माण होतो, संबंध तयार होतो, की जे ज्ञान आपल्याला होणं आवश्यक आहे. ते ज्ञान कशामुळे मिळतं, वैष्णव सदाचारानं मिळतं. आपण वैष्णव सदाचारामध्ये शिकतो भोग कसा बनवायचा, कशा पद्धतीनं बनवायचा, तो अर्पण कसा करायचा. मग अशा पद्धतीने वैष्णव सदाचाराचं पालन केल्यामुळे कृष्णांशी आपण प्रेमाचं आदान प्रदान करू शकतो. मग यासाठी काय आवश्यक आहे, सेवा. मग हे 5 यस, या 5 अंगांनी जेव्हा आपण सेवा करतो कृष्णांची, तर त्यावेळेला काय होतं, तर आपल्याला एक वैष्णव म्हणून किंवा वैष्णवांची ही लक्षणं जी आहेत तर ती आपल्यामध्ये हळूहळू निर्माण व्हायला लागतात. म्हणजे इतर जे 26 गुण सांगितलेले आहेत भगवद्गीतेमध्ये, तर ते आपल्यामध्ये हळूहळू भगवान यांचा संग केल्यामुळं, भगवान यांच्याशी आपण संबंध निर्माण करून त्यांच्याशी असलेल्या प्रेमाचं आदान प्रदान केल्यामुळे ते दैवी गुण, कारण कृष्णांचे आपण अंश आहोत जीवात्मक, त्यामुळे त्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते आपल्यामध्ये आहेत. फक्त आपण कसं परिमाणाने भिन्न आहोत, भगवान यांच्याशी गुणाने समान आहोत, ते आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागतात, की जे का वैष्णवासाठी उत्तम गुण आहेत किंवा वैष्णवाचे अंगी असे गुण असणं आवश्यक आहे, ते आपल्यामध्ये यायला लागतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता वेळ, ठिकाण आणि देश म्हणजे आहे, तर काल, देश आणि विभाग यानुसार वैष्णव सदाचाराचं पालन कसं करायचं, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. मग आता ह्याच्यासाठी म्हणजे निरंतर कायम म्हणजे देश काल विभाग काही जरी असलं तरी, म्हणजे हा जो श्लोक आहे भागवतामध्ये, तर भागवतामध्ये असा पहिल्या स्कंदामधला जो 9वा अध्याय आहे, तिथे हा श्लोक येतो. म्हणजे जिथं भीष्म जे आहेत तर त्यांच्याविषयीचं वर्णन आहे. तर तो जो श्लोक आहे, तर त्या श्लोकामध्ये काय सांगितलंय, तर त्या श्लोकामध्ये आपण हे वर्णन अभ्यासतो, की म्हणजे देश कुठलाही असू दे, काल कुठलाही असू दे, परिस्थिती कुठली असू दे, आपण वैष्णव सदाचाराचं काय केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. म्हणजे काय तो श्लोक आहे, की तान समेतान महाभागानुपलभ्य वसुत्तम पूजायामास धर्मज्ञो देश काल विभाग विदा. म्हणजे देश काल काही असो, आपण देशकाल परत्वे म्हणजे सर्व धर्म म्हणजे जी तत्व आहेत ती एखाद्या श्रेष्ठ अशा वैष्णवाला माहित असतात आणि त्यानुसार तो त्याचं आचरण करत असतो. म्हणजे भीष्म पितामह जे होते तर ते अष्टवसूंपैकी एक होते, 12 महाजनांपैकी एक होते. मग जेव्हा ते बाणांच्या शय्येवर होते, तर त्यावेळेला त्यांनी कसं आचरण केलं, तर म्हणजे जो कोणी असा धर्मवेत्ता असतो, म्हणजे मर्मज्ञ किंवा धर्मवेत्ता म्हणजे काय, की ज्याला वैष्णव सदाचार आणि धर्माविषयीचं ज्ञान असतं पूर्ण, तर त्याला काळानुसार म्हणजे जगातले सगळे आचार्य, धर्मगुरू किंवा धर्मतत्व जे आहेत, तर यांनी म्हणजे जी देशकालानुसार जी मांडणी केली,
किंवा देशकालानुसार जे बदल केले म्हणजे त्यावेळेला आचरणामध्ये, तर ते कसे करायचे हे त्यांना माहिती असतं. म्हणजे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वातावरणात परिस्थिती वेगळी असते. मग जर एखाद्याला ईश्वराचा संदेश सांगायचं कार्य करायचं, तर त्या देशातल्या आणि त्या देशाशी आणि तिथल्या काळाशी जुळवून घेणं आणि त्यानुसार कार्य करणं आवश्यक आहे. मग भीष्म पितामहांनी असंच केलं. जेव्हा ते मरणशय्येवर होते तेव्हा त्यांना भेटायला आलेले जे साधू आहेत, सगळे ऋषी मुनी आहेत, त्यांचं स्वागत आदर सत्कार केला. कसा केला? तर त्यावेळी त्यांचं स्वागत आणि आदर सत्कार करायला ते त्यांच्या काही घरी नव्हते, म्हणजे त्यांच्या महालात नव्हते ते. आणि त्यांचं आरोग्य पण ठीक नव्हतं, म्हणजे ते बाणांच्या शय्येवर होते, म्हणजे ते निरोगी नव्हते. मग त्यांनी शांतपणे आपल्या मनाच्या कार्यक्षमतेमुळं त्यांनी काय केलं, अत्यंत सुवचनं जी आहेत तर ती आपल्या वाणीने गायली आणि स्वागत वचनं उच्चारली त्यांनी आणि त्याद्वारे त्यांनी अशा पद्धतीने स्वागत केलं की लोकांना तो प्रत्यक्ष बाह्य आचरणाचा अनुभव आला. म्हणजे काया वाचा आणि मनाने अशा वेळेला काय करतो तो व्यक्ती ते कर्तव्य करतो. मग भीष्मदेवांना हे सगळं माहिती होतं की योग्य स्थळी कसं हे उपयोगात आणायचं आपलं ज्ञान. आणि हे वैष्णव सदाचाराचं ज्ञान त्यांनी आपण शरीराने दुर्बळ असूनही म्हणजे त्यांनी ते व्यवस्थित असं आचरणात आणलं की सगळ्यांचा योग्य मान सन्मान झाला. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांना सुद्धा त्यांनी वंदन केलं, त्या सगळ्या ऋषीमुनींचा सुद्धा यथायोग्य आदर केला आणि त्यांनी त्या सगळ्यांचं स्वागत केलं. पहा म्हणजे शरीराने ते घायाळ होते तरी सुद्धा त्यांना अडचण नाही आली भगवान आणि इतर ऋषीमुनींचं स्वागत करण्यासाठी. मग ह्याला म्हणायचं एक उत्तम वैष्णवचं आचरण. किंवा ह्या भीष्म पितामहांच्या उदाहरणातून आपण काय शिकलो की देश काल परिस्थिती काहीही असो, आपण वैष्णव म्हणून इतकं उत्तम आचरण काया वाचा मनसा करू शकतो. हे आपल्या धर्म तत्वांमध्ये आहे किंवा वैष्णव सदाचाराची जी तत्व आहेत त्यामध्ये दिलं गेलेलं आहे. आणि त्यानुसार आणि भगवान यांनीच ते सांगितलंय आपल्याला वेदांमध्ये, तर त्यानुसार जर आपण आचरण केलं तर निश्चितच आपल्याला देश काल म्हणजे हे सगळ्या कुठल्याही अडचणी किंवा ती परिस्थिती अडचणी ठरत नाही, तर तिथं सुद्धा आपण वैष्णव सदाचाराचं पालन करू शकतो की ज्याद्वारे हे सगळं म्हणजे जगातल्या महान आचार्यांनी धर्मवाद्यांनी हे सगळं आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करता येईल हे सगळं आपल्याला एक आदर्श घडवून दिलाय किंवा आदर्श आपल्यासमोर प्रस्थापित करून ठेवलाय पहा आपल्या आचरणाने. श्रील प्रभुपादांनी पण आपल्यासमोर हा आदर्श प्रस्थापित केलाय पहा. श्रील प्रभुपाद ज्या वेळेला इथं आपण लक्षात घेऊया की विमानाने प्रवास करायचे, विमानाने वेगवेगळ्या देशामध्ये श्रील प्रभुपादांनी प्रवास केला. मग त्यावेळेला विमानामध्ये आता आपण नामजप करायला कुशावर बसलं पाहिजे, मग सुखासनात बसलं पाहिजे, मग अशा पद्धतीने आपले वेगवेगळे जे नियम आहेत. मग त्यावेळेला म्हणजे जे शास्त्रांचे विधी नियम आहेत, मग त्यावेळेला म्हणजे ते विमानामध्ये बसून त्यांनी काय केला, जप केला. म्हणजे काय की त्यावेळेला ते विशिष्ट परिस्थिती विशिष्ट काळ यानुसार त्यांनी काय केलं, योग्य प्रकारे वैष्णव सदाचाराचं ते पालन केलं की भगवंतांचं ध्यान करून व्यवस्थित मांडी घालून ते म्हणजे त्या विमानातल्या सीटवर बसून त्यांनी जप योग्य प्रकारे करायचा प्रयत्न केला. मग अशी उदाहरणं आपण अनेक अभ्यासू किंवा जे श्रील प्रभुपाद आहेत तर ते अमेरिकेत गेले. मग तिथं आता भरपूर थंडी आहे, बर्फ पडतं आपल्याला माहितीये. मग तिथे आता थंडीच्या दिवसामध्ये ते भगवी आपली जे भगवी कफनी आहे तर ते घालायचे. मग त्यांनी काही थंडीचा प्रतिकार होत नसे, मग आता भक्ती करायची आणि प्रचार प्रसार करायचा, तर आपल्याला उत्तम आरोग्य पण पाहिजे हो ना. मग ह्या म्हणजे उत्तम आरोग्य आपण राखलं पाहिजे. मग ह्यासाठी त्यांनी काय केलं, तर त्यांना भक्तांनी काय केलं, वेगवेगळे ओव्हरकोट किंवा त्यांना पायामध्ये पायमोजे, हातामध्ये हातमोजे किंवा डोक्यावर घालायला गरम टोपी असं सगळं त्यांना पेहराव दिला. मग त्यांनी तो स्वीकारला, कारण तिथे जर आपल्याला प्रचार प्रसार करायचा आहे तर आपल्याला भक्तीसाठी अनुकूल गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. हे सगळं घालून आपण योग्य पद्धतीनं प्रचार प्रसार करू शकणार आहे. यासाठी त्यांनी हे सगळं स्वीकारलं. तिथले गरम म्हणजे जे बूट आहेत तर ते पण त्यांनी घालायला सुरुवात केली. का, तर त्याच्या मागे उद्देश काय होतं, कृष्ण भक्तीचं विज्ञान ह्या भक्तांपर्यंत पोहोचवणे. अशा पद्धतीनं देश काल विभाग परिस्थिती जी काही असते त्यानुसार एका वैष्णवाला उत्तम ज्ञान असतं की आपण कशा पद्धतीनं योग्य ते बदल घडवून कुशल पद्धतीनं ते बदल घडवून आपण काय करायचं, तर तिथं भक्तीचा प्रसार करायचा किंवा तिथं कृष्ण भक्तीचे विज्ञान आपण आहे तर तिथल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं. मग आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाइड मिळेल. हा, मग आता हेच ह्या स्लाइडमध्ये सांगितलंय की जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या हवामान परिस्थिती आहे. मग एखाद्याला परमेश्वराचा संदेश सांगण्यासाठी आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं, तर त्यावेळेला तिथल्या वेळ स्थळाच्या संदर्भात ज्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये आपण त्याच्या नियोजनामध्ये आपण कसं पाहिजे, तर योग्य असलं पाहिजे. म्हणजे काय की इथे समजून घेऊया
की एक उदाहरण घेऊया की श्रील प्रभुपाद जे आहेत तर ते ज्या वेळेला अमेरिकेमध्ये गेले होते तर तिथं काय घडलं तर तिथं वेगवेगळी मंदिरं जी आहेत तर त्यांनी म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये 108 मंदिरं स्थापन केली. मग अमेरिकेतल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मंदिरं त्यांनी स्थापन केली आहेत आपल्या भक्तांच्या मदतीने किंवा शिष्यांच्या मदतीने. मग ते एका मंदिरामध्ये गेले. मग आता तिथं काय झालं ते म्हणजे जेव्हा गेले तेव्हा त्यांनी प्रसाद मागवला. त्यांना प्रसाद ग्रहण करायचा होता. मग आता प्रसाद ग्रहण करायला त्यांनी मागवला पण काय झालं म्हणजे तिथं अर्चविग्रहाची प्रतिष्ठापना होती करायची आणि त्या प्रतिष्ठापनेसाठी ते गेले होते आणि तिथं मग प्रसाद त्यांनी मागवला. मग प्रसाद मागवल्यावर काय झालं तिथल्या भक्तांना तो प्रसाद वितरण केलेला होता आणि इतके भक्त आले तो प्रसाद ग्रहण करायला की तो प्रसादच संपून गेला होता. आणि मग काय झालं की तो प्रसाद संपल्यामुळं आता श्रील प्रभुपादांना काय प्रसाद द्यायचा म्हणून त्यांनी नवीन बनवला बरं का प्रसाद. ते गेस्ट हाऊसला थांबले होते आणि नवीन प्रसाद बनवला आणि तो घेऊन कारमधनं येत असताना काय झालं ते ताट होतं ते कारचा जो चालक ड्रायव्हर होता तोही भक्तच होता. तर त्यांनी अचानक काहीतरी समोर आलं म्हणून ब्रेक दाबले कारचे आणि त्यामुळे काय झालं ते जे ताट होतं झाकलेलं ते उधळलं गेलं कारमध्ये. आता तो प्रसाद आहे तो कारमध्ये सांडून गेला. मग आता त्यांच्या पुढे प्रश्न पडला आता काय करायचं मग त्यांनी जाऊन श्रील प्रभुपादांना सांगितलं की प्रसाद नाहीये आता उपलब्ध. मग श्रील प्रभुपाद म्हणले इतका वेळ करत काय होता तुम्ही प्रसाद आणतो म्हणून. मग त्यांनी घडलेली घटना सगळी कथन केली की असं झालं आणि प्रसाद शिजवला नवीन तुमच्यासाठी संपला होता म्हणून आणि आणत असताना तो कारमध्ये सांडला. मग श्रील प्रभुपादांनी काय सांगितलं त्वरित त्या कारमध्ये जा आणि जो काही सांडलेला प्रसाद आहे तो ताटात गोळा करून आणून द्या मला मी तो ग्रहण करेन. आता ह्यामागे स्थळ काळ वेळ संदर्भात म्हणजे आपण जो परमेश्वराचा दिव्य संदेश प्रसारित करायला श्रील प्रभुपाद तिथे पोहोचले होते. कृष्ण भक्तीचं विज्ञान त्यांनी तिथे पोहोचवलेलं होतं. कृष्णांच्या अर्चविग्रहांची तिथे प्रतिष्ठापना झालेली होती मंदिरामध्ये आणि मग त्यांनी अशा पद्धतीने त्यांना तो प्रसाद आणायला सांगितला. मग हे सगळं का केलं तर त्या परिस्थितीनुसार त्यांनी ते केलेलं आचरण होतं. कारण भगवान यांना जेव्हा आपण भोग अर्पण करतो तेव्हा तो दिव्य प्रसाद बनतो. भगवान यांचं उच्छिष्ट असतं. मग ते इतकं निर्जंतुक बनतं म्हणजे भगवद्गीतेमध्ये पण हे 17व्या अध्यायामध्ये येतं की आपला आहार कसा पाहिजे तिथे येतं की भगवत प्रसादच आपण ग्रहण केला पाहिजे. मग तो शिळा असेल किंवा तो सांडलेला असेल तरी सुद्धा तो इतका म्हणजे भगवान स्वतः जे आहेत ते परम पवित्र आहेत. जिथं भगवान यांचा स्पर्श होतो तिथं सगळी गोष्ट पवित्र होऊन जाते. मग भगवान यांचं उच्छिष्ट आहे म्हणजे भगवान यांच्या मुखाचा जिव्हेचा सगळ्याचा स्पर्श लाळ भगवान यांची त्याच्यात मिसळली. मग इतक्या परम पवित्र शुद्ध भगवान यांची लाळ त्या प्रसादात मिसळली तर तिथं काही रोगराई काही अमंगल राहील का बिलकुल नाही. तो पूर्णतः निर्जंतुक होतो दिव्य स्तरावर होतो आणि तो जर आपण ग्रहण केला तर आपली शुद्धी होते. आपल्या अनेक जन्मांचे पापकर्म नष्ट होऊन जळून खाक होऊन जातात त्या प्रसादाच्या ग्रहण करण्यामुळं. मग असा दिव्य प्रसाद जर सांडला असेल तरी त्याला काही फरक पडत नाही. तो निर्जंतुक राहील आणि त्याच्यामध्ये दिव्य भगवान यांची लाळ म्हणजे ती आहे ती मिसळलेली आहे. आपण जाणतो खाणतो आपण प्रसाद खातो म्हणजे आपली लाळ मिसळून पचन होतं आणि खातो आपण. तसंच भगवान यांची त्याच्यामध्ये जी आहे लाळ मिसळली आणि मग असा प्रसाद तो निश्चितच खराब नाहीये. म्हणून त्यांनी काय केलं तो प्रसाद मागवला आणि तो ग्रहण केला. मग हे एका वैष्णवाचं आचरण असलं पाहिजे देश-काल परिस्थितीनुसार म्हणजे त्या परिस्थितीनुसार देश-काल परिस्थितीनुसार वैष्णव सदाचाराचं हे पालन आहे योग्य पद्धतीनं की ज्याद्वारे भक्तीचं पोषण झालं. भक्तिलता जी आहे त्या भक्तांची पोषण व्हायला मदत झाली आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतः आचरण करून काय केलं तर ती भक्तिलता त्यांची पुढं तर नेलीच आणि त्याचबरोबर स्वतःच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये त्यांनी खंड पडू नाही दिला. त्यांनी भगवत प्रसादाचंच आचरण केलं. भगवान यांचं उच्छिष्टच ग्रहण केलं. मग अशा पद्धतीनं कुठलीही काळ परिस्थिती देशानुसार वेगवेगळं वातावरण असेल पण आपल्याला परमेश्वरांनी जे सांगितलंय त्यांचं जे दिव्य संदेश आहे की भगवत प्रसादच ग्रहण करा भगवान म्हणतात हो की नाही. जे काही तू शिजवशील अन्न ते मला अर्पण कर आणि मग खा असं म्हणतात भगवान. भगवद्गीतेमध्ये आपण हे श्लोक अभ्यासलेत. जे कर्म करशील ते मला अर्पण कर, जे अन्न शिजवशील ते मला अर्पण कर, जे दान देशील ते मला दान कर. अशा पद्धतीने आपण सगळं असं खोल अभ्यासलंय भगवद्गीतेमध्ये. मग असा जेव्हा आपण भगवान यांना अर्पण करून प्रत्येक गोष्ट ग्रहण करत असतो आणि हे सगळं कशासाठी तर परमेश्वराचा दिव्य संदेश पोहोचवण्यासाठीच आपलं कर्तव्य म्हणून वैष्णव म्हणून श्रील प्रभुपादांनी ही भूमिका पार पाडली आणि वेगवेगळी स्थळ काळ परिस्थितीनुसार त्या म्हणजे त्याचं आकलन त्यांनी स्वतः करून घेऊन ते कर्तव्य पार पडलं. मग अशा पद्धतीने जेव्हा कार्य घडतं तेव्हा ते वैष्णव सदाचाराचं पालन असतो. मग आता
विशिष्ट वेळ, देश, सोयी यांचा विचार पण करायला लागतो. भारतात जे सोयीचं आहे ते पाश्चिमात्य देशांना सोयीचं नसतं. किंवा खरोखर जे आचार्यांच्या पंक्तीत नाहीत किंवा ज्यांना वैयक्तिकरित्या आचार्यांच्या भूमिकेत कसं वागायचं ज्ञान नाही, तर ते भारताबाहेरील देशातील इस्कॉन चळवळीच्या या क्रियाकलापावर विनाकारण टीका करतात. असा एक मुद्दा आपल्या समोर मांडलाय. तर याचा अर्थ काय होतो तो आपण समजून घेऊया. तर आता काय होतं की वेगवेगळे जे देश आहेत तर तिथे जेव्हा आपण पोहोचतो, म्हणजे आपल्या श्रील प्रभुपाद वेगवेगळ्या देशांमध्ये भ्रमण करत होते किंवा वेगवेगळे भक्त प्रचार प्रसारासाठी पण जातात. तर आणि आताही आपल्या इस्कॉनला वेगवेगळे भक्त जोडलेले आहेत. मग सदाचार म्हणजे शास्त्रसंमत आचरण आपलं असतं योग्य पद्धतीनं. असं जे आचरण असतं ते देशकालानुसार बदलतं, तिथल्या वातावरणानुसार जे सोयीचं आहे. तर त्यानुसार ते आपल्याला योग्य ते आचरण करणं आवश्यक आहे. अन्यथा काय होईल, शिष्य परंपरेचं जे ज्ञान आहे तर ते लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आणि मग उगाचच ज्याला म्हणजे ज्ञान नाही तो काय करतो, अज्ञानाने टीका करतो इस्कॉनच्या आंदोलनावर. म्हणजे काय की पहा, अज्ञानापोटी श्रील प्रभुपाद काय म्हणतात की वस्तुस्थिती काय असते, तर एखादा व्यक्ती वैष्णव आचरण जो करत असतो तो सदाचाराचं पालन करत असतो, पण टीकाकारांना ते माहिती नसतं, त्यांना अज्ञान असतं कृष्ण भक्तीच्या विज्ञानाविषयी आणि त्यामुळे त्यांना आचरण करता येत नसतं. मग त्यामुळे त्यांच्यामध्ये पोटशूळ असतो तो, आपल्याला हे आचरण माहिती नाहीये आणि त्यामुळे ते काय करत असतात, तर ते कृष्ण भावनामृत जे आंदोलन आहे तर त्या आचारांची कोणी माहिती द्यायला गेलं, म्हणजे अशा पद्धतीनं आचरण करायचंय किंवा अशा पद्धतीचं आचरण केलं तर त्याचा उपयोग होईल, भगवत कृपा मिळेल, असं कोणी सांगायला धाडस केलं तर काय होतं की ते लोक काय करतात, तर त्याच्यावर टीका करतात. म्हणजे फरक काय की ज्ञानी माणसाला हे सगळं कळतं. मग की म्हणजे काय की आता थोडंसं तिथल्यानुसार पूजा पद्धतीत फरक असणार, देश, काल, राज्य जे काही आहे तो विभाग, तर त्यानुसार पूजा पद्धतीत थोडासा फरक येईल. मग याचा अर्थ ते शास्त्रसंमत नाहीये असं नाही. वैष्णव सदाचाराचं ते पालन आहे. त्या त्या परिस्थितीनुसार, काळ, देश यातल्या सोयीनुसार तिथं कसं आचरण करायला पाहिजे, कशा पद्धतीनं अर्चन पद्धती पाहिजे, तर ह्यानुसार ते आचरण त्या वैष्णवांनी तिथल्या जे वरिष्ठ वैष्णव म्हणजे आता जे श्रील प्रभुपाद आहेत, तर त्यांनी कशी भगवानांची सेवा करायची, तर आणि शास्त्रानुसार ती संमत कशी आहे हे विचार करून त्यांनी ते आचरण जे आहे तर ते सांगितलेलं असतं. म्हणजे काय की आचरणाच्या स्तरावर हे हे जेव्हा आपण करतो, मूर्ती पूजा जी आहे तर ती जेव्हा आपण करत असतो किंवा अर्चविग्रहांची आपण सेवा करत असतो, मग त्यावेळेला काय होतं की शास्त्रानुसार म्हणजे एखाद्या ठिकाणी देश, काल, परिस्थितीनुसार जर तिथल्या परिस्थितीनुसार जे काही सोयीचं आहे, तिथल्या वातावरणात जे काही सोयीचं आहे असं जर आचरण सांगितलं तर ती व्यक्ती काही दोषी नव्हे. तर ह्याचा आपल्याला उल्लेख भागवताच्या 4 स्कंदाच्या 8व्या अध्यायामध्ये 54व्या श्लोकामध्ये मिळतो. म्हणजे काय की ध्रुव महाराज जे आहेत तर त्यांना जे नारद मुनी आहेत तर त्यांनी ते जंगलात तपश्चर्येसाठी गेले. मग त्यांना ओम नमो भगवते वसुदेवाय हा द्वादशाक्षर मंत्र दिला त्यांनी. मग आता हा मंत्र आहे तो वैष्णव भक्तांकडून केला जातो. पण जेव्हा एखादा उच्च गुरु आहे, नारद मुनींसारखे अधिकारी गुरु आहेत, ते जेव्हा गुरु म्हणून जरी ध्रुव महाराज क्षत्रिय असतील तरी त्यांना त्यांनी मंत्र दिला, तर तो मंत्राचा जप करणारा जो आहे तर गुरूंची आज्ञा म्हणून जेव्हा तो जप करतो तर त्यावेळेला तो वैष्णव पद्धतीचं आचरण करत असतो किंवा श्रीमूर्तीची आराधना करतो किंवा वैष्णव मंत्राचं उच्चारण करतो, तर ती वैष्णव पद्धती आहे किंवा वैष्णव सदाचाराचं आचरण आहे गुरु शिष्य परंपरेनुसार आणि म्हणून त्याला अनुमती आहे. मग अशा पद्धतीनं कुणीही म्हणजे जो नीच योनीतला आहे किंवा अशा पद्धतीचा कुणीही म्हणजे खालच्या स्तरापासून निम्न योनीतल्या स्तरापासून सर्वोच्च पदावर ज्याला भगवत धामाला जायचंय तो हरे कृष्ण महामंत्राचा जप करून स्वतःची उन्नती करू शकतो. भगवान स्वतः सांगतात भगवद्गीतेमध्ये. मग आता हे सगळे नियम नारद मुनींना माहिती होते. मग त्यांनी जेव्हा गुरु म्हणून तिथली जी परिस्थिती आहे जंगलामध्ये होते ध्रुव महाराज, मग त्या परिस्थिती अनुसार त्यांनी तिला शास्त्राची विधिविधाने आणि जो मंत्र आहे अपेक्षित तो त्याचा जप करायला सांगितला. म्हणजे काय की स्थळ, काळ आणि उपलब्ध सुविधा यांचा विचार करून कृष्ण भावनामृत आंदोलन जे आहे ते सगळ्या जगामध्ये श्रील प्रभुपादांनी चालू केलं. मग आता वेगवेगळ्या ठिकाणी मूर्तींची प्रतिष्ठापना केली. मग तिथल्यानुसार तिथं नियम काय आहेत ते तिथल्या स्थळ, काळ, परिस्थितीनुसार ते जे आहेत तर ते निर्माण केले. पण धर्मशास्त्रांच्या नियमांना फाटा न देता किंवा ते न बदलता त्यांनी थोडासा बदल करून ते नियमांचं कसं पालन करता येईल
आचार्य परंपरेनुसार जे आचार्य असतात तर तेच ह्या गोष्टींमध्ये बदल करू शकतात, सिद्धांत बनवू शकतात, किंवा जी धर्मतत्व आहेत भगवान यांनी प्रस्थापित केलेली तर ती योग्य पद्धतीने आचरण करण्यासाठी देश काल आणि परिस्थितीनुसार तिथल्या सोयीनुसार जे काही बदल करायला लागतात ते करू शकतात, की जसं श्रील प्रभुपादांनी केले इस्कॉनच्या माध्यमातून आपल्यासाठी ही सुविधा आहे. मग ह्याच्यावर जर कोणी टीका केली तर ते चुकीचं आहे. कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी ते स्वतःही काही करत नाहीत आणि जे कोणी प्रचार करतायत त्यांच्यासाठी त्यांच्याबद्दल पण ते टीका करत असतात, पण धर्मशास्त्राच्या दृष्टीने हे चुकीचं नाही. मग हे कसं समजून घ्यायचं तर पहा, म्हणजे उत्तर भारतामध्ये जे असतात भगवान यांची सेवा करणारे अर्चविग्रहांची त्यांना आपण वैष्णव असं म्हणतो. मग आता दक्षिण भारतात जे असतात त्यांना कृष्ण भक्ती किंवा कार्ष्णेय असं म्हणतात. मग महाराष्ट्रामध्ये जे असतात ते वारकरी पंथाचे असतात, हो की नाही. मग विठ्ठलाची भक्ती करतात. मग दक्षिण भारतात ते रंगनाथ स्वामी रंगनाथन म्हणतात भगवान यांना. मग उत्तर भारतात ठाकूरजी म्हणतात. म्हणजे काय की कृष्ण भक्तीच करतात, ते कृष्णांचीच भक्तिमय प्रेममय सेवा करतात. त्यांच्या पूजा पद्धतीमध्ये दक्षिण भारतात उत्तर भारतात महाराष्ट्रात फरक आहे. म्हणजे विठ्ठलाची भक्ती करतात, ते कृष्णाची म्हणजे रंगनाथ स्वामींची भक्ती करतात किंवा ठाकूरजींची भक्ती करतात, थोडासा फरक येईल. पण ती शास्त्रसंमतच आहे आणि वैष्णव सदाचाराचं पालन करूनच आहे. मग त्यावेळी जर कोणी टीका केली तर ती चुकीची आहे. म्हणजे काय की अशा पद्धतीची टीका जी आहे तर त्याबद्दल म्हणजे श्रील प्रभुपाद जे आहेत ते खंडन करतात. मग त्याद्वारे काय होतं, ते कृष्ण भावनामृत आंदोलनाच्या चळवळीवर सुद्धा म्हणजे त्याद्वारे सुद्धा ते खंडन करतात की अशा पद्धतीने कृष्ण भावनामृत जे आहे तर त्याचं जे पालन करत असतो आपण तर त्यावेळेला देशकाल परिस्थितीनुसार जर काही बदल करायला लागले तर ते आचार्य आहेत गुरु शिष्य परंपरेतले श्रील प्रभुपाद त्यांनी ते केलेले आहेत आणि योग्य विचारपूर्वक केलेले आहेत. कुठल्याही धर्मशास्त्रांना तडा न जाऊ देता ती जशीच्या तशी धर्मशास्त्र ठेवून म्हणजे जशी आहेत तशीच त्याचं आचरण करून ते केलेले बदल आहेत तर ते आपण स्वीकारणं आवश्यक आहे. आणि आपण त्याच्यावर टीका करणं म्हणजे जे आहे तर ते अपराध ठरेल किंवा चुकीचं ठरेल. पण हे अभक्तांना किंवा थोडंसं ज्ञान असलेल्या लोकांना कळत नाही, पण जो ज्ञानी आहे त्याला हे जाणता येतं किंवा त्याला हे समजतं की हे काल परिस्थितीनुसार किंवा स्थळ काळ परिस्थितीनुसार हे बदल केले गेले आहेत. आता पुढे जाऊ आपण. हो ताई. पुढची स्लाइड घेऊया. हा, आता वेळ ठिकाण आणि देश काल परिस्थितीनुसार जे म्हणजे वैयक्तिकरित्या आपण कृष्ण भावनेचं पालन म्हणजे असे सगळे करू शकतात असं नाही. आणि सगळी जोखीम परतून म्हणजे पत्करून काही जण योग्य ठिकाणी प्रचार प्रसार पण करतात. म्हणजे उपासनेच्या पद्धतीत किंवा पूजा पद्धतीत बदल असतात, पण शास्त्रानुसार ते काही दोषपूर्ण नाही. आता जसं आपण अभ्यासलं तसं तर हेच पुन्हा म्हणणं श्रील प्रभुपादांनी या स्लाइडच्या माध्यमातून आपण जे मांडले तर ते अभ्यासलं. भागवताचा रेफरन्स अभ्यासला आपण. आता पुढे जाऊ. हा, मग पुढच्या स्लाइडवर जाऊया. हरे कृष्ण. आता नियम आग्रहाचं परिणाम आणि महत्व हे आपण समजून घेऊया. तर आता नियम आग्रह आणि नियम अग्रह काय आहे हे आपण समजून घेऊया. तर ह्यासाठी आपण जे आहे तर ते उपदेशामृतातला दुसरा श्लोक आहे तर त्याच्यावर जाऊया. तर उपदेशामृतामध्ये दुसरा श्लोक काय म्हणतो, अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंघश्च लोल्यश्च षड्भिर्भक्ती विनश्यती. तर आता इथं नियम म्हणजे काय तर शास्त्रांचे विधिविधान. म्हणजे काय की शास्त्रांची जी विधिविधान आहेत तर त्यांचं पालन करायचं. मग आग्रह आणि आग्रह हे शब्द आपण दोन समजून घेऊया. तर आता नियम आणि नियम आग्रह म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीविषयी अत्याधिक आसक्ती आग्रह म्हणजे आ हा शब्द म्हणजे हा शब्द वापरून आग्रह शब्द बनतो. म्हणजे आ हे अक्षरामुळे आग्रह म्हणजे काय की एखादं जे भक्ती मार्गावर एखादं जे विधिविधान किंवा नियम आहे तर ते आपण अत्यंत तळमळीने आणि उत्सुकतेने आणि आपल्या इच्छेने पालन करायचं जेव्हा प्रयत्न करतो अत्यंत उत्साहाने
की जे वैष्णव सदाचारामध्ये पण येतं, तर त्याला म्हणायचं आग्रह, म्हणजे तळमळीने पालन करायचा प्रयत्न करतो. म्हणजे एकादशीचं व्रत आहे, किंवा जन्माष्टमीचा उपवास आहे, किंवा आचार्यांचे तिरोभाव किंवा आविर्भाव दिवस आहेत, अशी वेगवेगळी व्रत येतील, किंवा कार्तिक महिन्याचं व्रत आहे. त्यानंतर म्हणजे जे आपण वेगवेगळे अर्चन पद्धती ज्या आहेत, तर त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे भगवानांची षोडशोपचार पूजा करतो, किंवा म्हणजे अशा पद्धती आहेत वेगवेगळ्या. दशोपचार पूजा करतो, पंचमोपचार पूजा करतो, म्हणजे अशा वेगवेगळ्या पूजा पद्धती आहेत. मग हे जे आहे आपण सगळं जे धर्मशास्त्रानुसार शास्त्र किंवा शास्त्राच्या विधानांचं अत्यंत आसक्त होऊन, म्हणजे तळमळीनं थोडक्यात म्हणजे पालन करायचा प्रयत्न करतो आपल्या इच्छेनं, की ज्यामुळे आपल्याला भगवत कृपा प्राप्त होईल. तर म्हणजे त्यासाठी आपण हे प्रयत्न करत असतो. नंतर त्यावेळेला म्हणजे हे जे आपण नियमांचं पालन करतो त्याला म्हणायचं आग्रह. आणि आता हे जेव्हा नियमित आपण पालन करत असतो, मग तेव्हा काय होतं, एखादा भक्त आहे तर त्याला डायबिटीज आहे, किंवा एखाद्या भक्ताला खूप ताप आला आणि तो आजारी पडून गेला, है ना. मग एखाद्या भक्त म्हणजे असं झालं, आणि आता एकादशीचा समजा उपवास आला. मग आता एकादशीचा उपवास तर त्याला करायचंय, ते एकादशीचं व्रत तर त्याला करायचंय, पण आता त्याला औषधं तर भरपूर सुरू आहेत, आणि मग नंतर डायबिटीस आहे, मग त्याची शुगर म्हणजे शुगर आहे तर ती कमी होऊ शकते जर नाही खाल्लं तर. मग अशी परिस्थिती निर्माण झाली, मग त्यावेळेला तो काय करतो, की त्याची इच्छा जरी असेल तरी आपलं आरोग्य उत्तम ठेवणं महत्वाचं आहे. मग त्यावेळेला तो त्या म्हणजे प्रासंगिक अडचणीमुळे, शारीरिक किंवा अन्य अडथळा किंवा अडचण आल्यामुळे काय होतं, की त्याला तो जो नेम आहे तर तो पाळता नाही येऊ शकत, किंवा ते व्रताचा नेम आहे की उपवास करणं, तर त्याचा जरी सराव असला तरी त्याला पाळता नाही आला काही प्रासंगिक कारणाने. मग त्याला म्हणायचं अग्रह. म्हणजे अ हे अक्षर वापरलं आपण त्या शब्दामध्ये. पहिल्या शब्दामध्ये आपण आग्रह म्हणजे आ अक्षर वापरलं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण हे वापरलं. हे म्हणजे अग्र म्हणजे काय, की स्वीकारण्यात अपयश, तो नियम स्वीकारण्यामध्ये आपल्याला अपयश आलं, अडथळा आला, तर अशा पद्धतीनं हा शब्द बनला. म्हणजे नियम जो आहे शब्द, तर त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा आपण आग्रह शब्द मिसळला तेव्हा नियम आग्रह शब्द झाला, आणि नियम या शब्दामध्ये जेव्हा अग्रह शब्द मिसळला तेव्हा नियम अग्रह हा शब्द झाला. म्हणजेच काय, तर संधी करायची. एकदा आग्रह शब्दाची नियम या शब्दाशी, आणि एकदा अग्रह शब्दाची नियम या शब्दाशी, तर त्यामुळं ही दोन तत्व होतात. तर ही दोन तत्व काय आहेत, तर आपल्याला आरोग्य कुठल्याही परिस्थितीत उत्तम ठेवलं तर आपल्याला भक्ती करता येईल. मग आता आपल्याला लाभ होण्यासाठी भक्तीमध्ये आपण ही व्रत करत असतो. मग ते व्रत आपल्याला परिस्थितीजन्य कारणामुळे ते स्वीकारण्यात अपयश येणं, किंवा अत्याधिक उपेक्षा होणं आपल्याकडून, म्हणजे अग्रह. अग्रह या शब्दाचा अर्थ काय, की ते स्वीकारण्यात आपल्याला अपयश येणं, किंवा जसं आग्रह म्हणजे अत्याधिक आसक्ती, तळमळीनं आपण उत्सुकतेनं ते करायचा प्रयत्न करू, तसा अग्रह शब्दाचा अर्थ अत्याधिक उपेक्षा, म्हणजे आपण ते करू नाही शकलो आपल्याला म्हणजे अडथळे आल्यामुळं. मग असा जो नियम आपण पाळू नाही शकलो त्याला म्हणायचं अग्रह. मग आता नियम हा शब्द जोडला की नियम आग्रह आणि अग्रह हे शब्द तयार होतात. मग नियम आग्रह कुठे असावा, तर जिथं आपल्याला नियमांचं पालन करणं शक्य आहे आणि ते भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये आपल्याला पुढे घेऊन जाईल. पण आता उदाहरण दिलं, एखादी स्त्री आहे ती गरोदर आहे, मग तिला भरपूर भूक लागते, मग त्यावेळेला तिला प्रत्येक वेळी उपवास करायला शक्य होईल का एकादशीचं व्रत? मग त्यावेळेला तिथं नियम अग्रह म्हणजे काय, की तिथे तिने नियम आग्रह म्हणजे त्यावेळेला ते उपवास करण्याचं म्हणजे उपवासाचं व्रत आहे, फास्टिंग व्रत आहे, तर ते तिने टाळलं. म्हणजे काय अडथळा होता, तर शारीरिक काही कारण होतं, किंवा कुणी आजारी पडलं समजा आता, आणि हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीला ऍडमिट करायची वेळ आली, मग त्यावेळेला त्याला डॉक्टरांनी जी औषधं सांगितलीत, म्हणजे सलाईन लावलंय किंवा त्याला आयसीयू मध्ये ठेवलंय, मग अशा परिस्थितीमध्ये जे डॉक्टरांचे उपचार आहेत त्या हॉस्पिटलमध्ये ते त्याला घेणं आवश्यक आहे. मग त्यावेळेला त्यांनी काय करायला हवं, भावाच्या स्तरावर भगवानाचं स्मरण, जप म्हणजे जे काय मनातल्या मनात स्मरण, असंच त्यांनी करणं अपेक्षित आहे, हो की नाही. म्हणजे भगवान यांची कृपा संपादन करण्यासाठी आपण ते व्रत करत असतो. मग त्यावेळेला आपल्याला
म्हणजे जे अन्नाचा त्याग आपण का करतो, तर तो अन्न शिजवण्यात, ते तयार करण्यात आपला वेळ जाईल आणि तो वेळ आपण भगवानांच्या उपासनेला म्हणजे भगवानांच्या जपासाठी देता येईल, भगवानांच्या सेवेसाठी अर्चविग्रहांची सेवा करत असतो त्याला देता येईल, म्हणून ते उपवासाचं व्रत असतं. ऍक्च्युली त्यामागे ही भावना असते. पण आता एखाद्याला शक्य नाहीये, तो ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये, तर त्यावेळेला तो काय करेल, हे व्रत तो करू नाही शकणार. मग त्याला काय म्हणायचं, नियम अग्रह, म्हणजे देश काल परिस्थितीनुसार नियम आग्रह करायचा की नियम अग्रह, हे ह्या एखाद्या साधकाला कळलं पाहिजे. म्हणजे एखाद्या खूप असं म्हणजे थंडीच्या देशामध्ये गेलो आणि तिथं आपण म्हणजे श्रील प्रभुपादांनी जसं सांगितलं, म्हणजे त्यांच्या चरित्रामध्ये हे उल्लेख आहे, म्हणजे उदाहरण श्रील प्रभुपादांचं आपण अभ्यासलं, भक्तांनी जे काही सांगितले त्यांना, तर म्हणजे तिथं थंडीमध्ये गेल्यावर त्यांनी गरम कपडे घालायला दिले, स्वेटर पासून कोट पर्यंत. मग ते जर त्यांनी घातले नसते तर त्यांच्या शरीराचा बचाव झाला नसता, हो की नाही. मग नियम आग्रह तिथं करण्यात म्हणजे करणं योग्य आहे का? एक वैष्णव म्हणजे ते नियम आग्रह जर आपण ठेवला की नाही नाही मी काही गरम कपडे घालणार नाही, तर ते मग वैष्णव सदाचाराचं पालन होणार नाही. मग तिथं काय केलं पाहिजे, नियम अग्रह केला पाहिजे. म्हणजे त्यांनी गरम कपडे घातले, सगळ्या सुविधांचा लाभ घेतला आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवलं आणि भक्ती केली. आणि त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी म्हणजे जिथं म्हणजे आता याच्या पुढेही जाऊन जिथं नियमांचं आपल्याला पालन करता येणं शक्य आहे, पण आपण ते केलं नाही. म्हणजे मी उत्तम स्थितीत माझ्या घरात राहतेय, छान सुंदर आयुष्य जगतेय, मंदिरात जाऊन येते आणि मला उपवास करणं शक्य आहे, माझं उत्तम आरोग्य पण आहे आणि कशाही पद्धतीनं काही जण म्हणजे नक्त राहून म्हणजे एक वेळा उपाशी राहतात, काही जण 2 वेळा फळं खाऊन किंवा कंदमुळं खाऊन किंवा दूध म्हणा असे उपासाचे पदार्थ घेऊन अशा पद्धतीने हा श्यामा चावल किंवा म्हणजे वरीचे तांदूळ किंवा असं जे काही ते घेऊन उपवासाचे विविध पदार्थ आहेत ते वापरून उपवास करतात, ज्याला जसा शक्य आहे तसा यथायोग्य करत असतो. मग असं पण आपण नाही करू शकत असलो तर मग आपण काय झालं, ते वैष्णव सदाचाराचं पालन नाही केलं. म्हणजे काय, तर त्यावेळेला नियम आग्रह म्हणजे त्यावेळेला आपण आपल्या मनाचा आळस टाळला पाहिजे आणि तिथं नियम आग्रह म्हणजे तो उपवास आपण म्हणजे ते व्रत म्हणून आपण भक्तीसाठी पोषक म्हणून करायचा प्रयत्न केला पाहिजे. असे दोन्ही पैलू आहेत त्याला, तर हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. आता पुढे जाऊ आपण. हा मग हा, आता इथं हे शब्दाची फोड दिली की नियम म्हणजे काय, तर नियम म्हणजे जे आहेत तर ते कायदे किंवा विधिविधान शास्त्रातील म्हणजे जे रूल्स आपण म्हणतो. आणि आग्रह म्हणजे काय, स्वीकारायची उत्सुकता करून आपल्याला त्याचा कसा उपयोग करून भक्तीच्या स्तरावर पुढे जाता येईल. अग्र म्हणजे काय, स्वीकारण्यात अपयश किंवा स्वीकारण्यासाठी म्हणजे म्हणजे स्वीकार म्हणजे ती गोष्ट आपण स्वीकारताना काय होतं, अपयशी ठरतो, एखादा अडथळा येतो किंवा ते स्वीकारत नाही थोडक्यात, किंवा ते न स्वीकारणे थोडक्यात, किंवा त्याचा स्वीकार न करणे, किंवा थोडक्यात काय की त्याची उपेक्षा करणे. त्यावेळेला ते आपण असेल जरी तत्व तरी पण ते आपण अशा अडचणीमुळे अडथळ्यामुळे ते स्वीकारू शकत नाही. मग इथे आपण इथपर्यंत आपण अभ्यासलं. आता याचा पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या शनिवारी अभ्यासूया. तर कोणाला काही शंका असतील तर विचारूया. हा, माताजी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल आणि आपण शंका